ओके. तर आपण काय करू आता, MCQ जे आहे ते MCQवरून आपण जे आहेत टॉपिकला कव्हर करायचा ट्राय करू. ठीक आहे. MCQची PDF मी टाकली आहे. जवळ जे ते हे जवळ मी घेतलेले पण किती 117 MCQ. ठीक आहे. थेरॉटिकल 117 आणि 112 आहेत. थेरॉटिकल पण आहेत आणि प्रॉब्लेम पण आहेत त्याच्यामध्ये. बघू एक एक करून मग आता सगळ्यात पहिले जे काय आहे, सगळ्यात पहिले पेजवरती आपल्याला आयडिया कशी दिली बघू आपण. सो म्हटलंय काय बरं, म्हटलंय की ॲन ऑब्जेक्ट इन अ मेकॅनिक्स रिगार्ड ॲज हॅव्हिंग ओनली मास अँड नो साईज. ठीक आहे. तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये बघायला जर गेलो आपण तर आपल्या लक्षामध्ये येत असतं की जे पण बॉडी आहेत ना, त्या बॉडीला आपण वेगवेगळ्या प्रकारे नावं देऊन अभ्यास करत असतो. जसं की मी पहिले घेतो पार्टिकल. मग पार्टिकल कोणाला म्हणतात बरं का, याच्यावरती प्रश्न दिसायला भेटतात. पार्टिकल कोणाला म्हणतात? पार्टिकल म्हटल्यावरती काय की ज्याला मास असतं पण साईज राहत नाही. ठीक आहे. ज्याला मास आहे पण साईज नसते. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण पार्टिकल. पार्टिकल जर बघायला गेलो तर त्याला एकच मोशन असते. कोणती मोशन? ती मोशन म्हणजे फक्त ट्रान्सलेशनल मोशन. म्हणजे काय की पार्टिकल फक्त सरळ दिशेमध्ये जाऊ शकतो पण स्वतःभोवती गोल गोल फिरू शकत नाही. ठीक आहे. तर मी दोन गोष्टी बोललो पार्टिकलबद्दल. पहिले बोललो की पार्टिकलला जे मास असतं साईज नसते आणि पार्टिकलला फक्त ट्रान्सलेशनल मोशन असते. ठीक आहे. सेम दुसरं अजून मेकॅनिक्समध्ये आपल्याला लक्षात घ्यावं लागतं ती म्हणजे रिजिड बॉडी. रिजिड बॉडी म्हणजे कोणती बरं का, मेकॅनिक्समध्ये कोणतीही बॉडी जर असली म्हणजे बीम असो किंवा स्लॅब असो काहीही असो, तर जेवढे पण सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये असणारे जेवढे पण मेंबर्स आहेत त्यांना आपण रिजिड बॉडी समजून अभ्यास करत असतो मेकॅनिक्समध्ये. तर मेकॅनिक्समध्ये आपण रिजिड बॉडीला कन्सिडर करत असतो. रिजिड बॉडी कोणाला म्हणतात बरं का, ज्याला मास असते, फिक्स मास आहे, ज्याला फिक्स मास आहे आणि फिक्स शेप पण आहे. ठीक आहे. ज्याला फिक्स साईज आहे, फिक्स शेप आहेत आणि फिक्स मास आहे. तर फिक्स मास आणि शेप असणारा किंवा फिक्स डायमेन्शन असणारी जी पण बॉडी असते तिला रिजिड बॉडी म्हणतात. क्लिअर आहे का रिजिड बॉडी? रिजिड बॉडी म्हणजे काय, ज्याला मास पण आहे आणि फिक्स डायमेन्शन पण आहे. आणि मोशन जर बघायला गेलो तर सगळ्या प्रकारच्या मोशन पॉसिबल असतात रिजिड बॉडीवरती. ट्रान्सलेशनल मोशन पण, रोटेशनल मोशन पण आणि सोबत एकाच वेळेस ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल मोशनसुद्धा पॉसिबल असते. हे दोघं बॉडीबद्दल कळायला का? एक असते पार्टिकलबद्दल माहिती दिली आणि एक रिजिड बॉडीबद्दल माहिती दिली. क्लिअर आहे? हां. आता पुढे जर आपण बघायला गेलो तर पुढे काय, आता मेन म्हणजे आपल्याला शिकायचं असतं फोर्सबद्दल. तो फोर्सबद्दल आपल्याला शिकायचं आहे. फोर्स म्हटल्यावरती काय बरं का, फोर्स म्हटल्यावरती एक एक्सटर्नल एजन्सी आहे जी काय करत असते बरं का, जी काय करत असते ती मोशनला डिस्ट्रॉय करू शकते किंवा मोशनला आणू शकते. सांगायचं तात्पर्य काय की एखादी बॉडी जर का शांत असेल तर तिला मोशनमध्ये आणायचं काम किंवा मोशनमध्ये असणाऱ्या बॉडीला शांत करायचं काम हे फोर्स करत असतं. तर फोर्स हे एक्सटर्नल एजन्सी आहे जे काय करत असते, जे इफेक्टला प्रोड्यूस करते किंवा समजा मोशनला जे काय आहे मोशनला डिस्ट्रॉय करून त्याला स्टॉप करते. ठीक आहे, साधी भाषा आहे. पुढे जर बघायला गेलो हा फोर्स जो आहे या फोर्सचा एस आय युनिट जर विचारलं तर फोर्सचं एस आय युनिट असतं न्यूटन. ठीक आहे. तर फोर्सचं एस आय युनिट जे आहे ते न्यूटन आपल्याला दिसायला भेटत असतं. फोर्स जी आहे ती व्हेक्टर क्वांटिटी आहे. व्हेक्टर क्वांटिटी म्हटल्यावरती माहिती आहे आपल्याला की ज्याला मॅग्निट्यूड असते, जिला डिरेक्शन असते आणि जिला व्हेक्टरच्या भाषेमध्ये लिहिता येते. ठीक आहे. व्हेक्टरचे लॉ लावता येतात. तर व्हेक्टरचे नियम लागायला पाहिजेत, त्याला मॅग्निट्यूड पण असायला पाहिजे आणि त्याची जी काही तिची डिरेक्शन पण असायला पाहिजे. डिरेक्शन म्हटल्यावरती काय बरं का, ती डिरेक्शन म्हटल्यावरती काय की फोर्स जो आहे ना किती अँगलवरती लागतो, डिरेक्शन म्हटल्यावरती थिटा. ठीक आहे. तो त्याला मॅग्निट्यूड असायला पाहिजे, त्याची डायरेक्शन असायला पाहिजे आणि त्याला व्हेक्टरच्या नियमाने दाखवता यायला पाहिजे. ठीक आहे. हा वाला पॉईंट आहे. तो फोर्स म्हणजे काय पण लक्षात आलं. नंतर पुढे जर बघायला गेलो तर विचारते ना एस आय युनिट आहे फोर्सचं न्यूटन आहे. CGS युनिट जर विचारलं मला, CGS युनिट काय बरं का, तर CGS युनिट असतं फोर्सचं डाईन, DYNE डाईन. ठीक आहे. 10⁵ डाईन जर का घेतलं ना, 10⁵ डाईन तर ते 1 न्यूटनच्या बरोबरीला असतं. ठीक आहे. 10⁵ डाईन जर का घेतलं तर 1 न्यूटनच्या बरोबरीला असतं. जर कोणी मला विचारलं की MKS युनिट काय आहे, MKS युनिट काय आहे तर किलोग्रॅम फोर्स सांगायचं, KGF. ठीक आहे. KGF. तर MKS युनिट आहे किलोग्रॅम फोर्स, CGS युनिट आहे डाईन, 10⁵ डाईन म्हटल्यावरती 1 न्यूटन, SI युनिट आहे न्यूटन. SI युनिट काय आहे? न्यूटन. क्लिअर आहे. पुढे जर आपण बघायला गेलो तर आपल्या लक्षामध्ये येत असतं आपण एक फॉर्म्युला आपण शिकत असतो सतत, F=mg, F=ma, फादर=मदरवाला, फोर्स=ma असं शिकत असतो. बरं ॲक्च्युली तो आला कशापासून आहे बरं का, न्यूटनच्या दुसऱ्या नियमापासून. तर न्यूटनचा जो सेकंड लॉ आहे मोशनचा, तर न्यूटनचा सेकंड लॉवरून जो काही आहे हा फॉर्म्युला येताना दिसायला भेटत असतो. F=ma हा न्यूटनच्या नियमानुसार आलेला आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये जर बघायला गेलो तिथून एक आयडिया भेटते आपल्याला काय की 1 किलोग्रॅम म्हटल्यावरती 1 किलोग्रॅम = 9.81 न्यूटन असतो.
ठीक आहे. 1 किलोग्रॅम म्हटल्यावरती 9.81 न्यूटन. आता जेवढ्या बी गोष्टी बोलल्या आहेत मी पटपट रिकॉल करून देतो. पार्टिकल जो आहे त्याला फक्त मास असतं, त्याला शेप साईज राहत नाही. रिजिड बॉडीला मास पण असते, शेप साईज पण असते. पार्टिकलला जे फक्त ट्रान्सलेशनल मोशन असते, रिजिड बॉडीला सगळ्या प्रकारचे मोशन पॉसिबल असतात. फोर्स ही एक्सटर्नल एजन्सी असते जी मोशनला तयार करते किंवा मोशनला स्टॉप करते. फोर्सचं SI युनिट हे न्यूटन आहे. फोर्सचं CGS युनिट जे आहे ते डाईन आहे. 10⁵ डाईन म्हटल्यावरती 1 न्यूटन होत असतो. MKS युनिट जे आहे ते KGF असते. 1 किलोग्रॅम बरोबर 9.81 न्यूटन असतो. ठीक आहे. परत आपल्याला दुसरं काही विचारू शकतात, जसं की न्यूटनच्या केसमध्ये 1 किलो न्यूटन म्हटल्यावरती किती. तर 1 किलो न्यूटन जर का विचारलं की 1 किलो न्यूटन बरोबर किती, तर आपल्याला सांगता यायला पाहिजे की 10⁵ न्यूटन. ठीक आहे, हे माहिती आहे आपल्याला. पुढे 1 मेगा न्यूटन जर विचारलं की 1 मेगा न्यूटन बरोबर किती, तर 1 मेगा न्यूटन बरोबर सांगता यायला पाहिजे 10⁶. 1 मेगा न्यूटन म्हणजे काय, 10⁶ न्यूटन. 10⁶ न्यूटन. गिगा म्हटल्यावरती गिगा न्यूटन. तर गिगा न्यूटन जर विचारलं GN, तो गिगा न्यूटन जर विचारलं 1 गिगा न्यूटन बरोबर 10⁹ न्यूटन म्हणता यायला पाहिजे. आणि जर का आपल्याला टेरा म्हटलं, टेरा, ठीक आहे, तो टेरा म्हटल्यावरती TN ते किती असतं 10⁻12 न्यूटन. तर या पद्धतीने या गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्या आहेत. 1 किलो न्यूटन, 1 मेगा न्यूटन, 1 गिगा न्यूटन, 1 टेगा न्यूटन, इथे टेगा. ठीक आहे, तो टेगा न्यूटन जी काय ते पण आपल्याला जमायला पाहिजे 10⁻12 न्यूटन. तर पुढे पुढे जर आपण बघायला गेलो तर पुढे काय, 1 न्यूटनला डिफाईन पण करतात. 1 न्यूटनला कसं डिफाईन करतात बरं का, 1 न्यूटनला कसं डिफाईन करतात. 1 न्यूटन फोर्स कोणाला म्हणतात, की जर 1 किलोग्रामची बॉडी मोशन कंडिशनमध्ये असताना त्याला जर का ॲक्सिलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं जर का असेल, तर 100% याच्यावरती फोर्स 1 न्यूटनचा असतो. कळालं का. 1 किलोग्रामची बॉडी जर मोशन कंडिशनमध्ये असेल, मोशन म्हणजे मूव्ह होत असेल आणि ॲक्सिलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं जर का असेल त्याच्यामध्ये, तर याच्यावरती फोर्स किती लागलेला असतो, 1 न्यूटनचा. क्लिअर आहे. क्लिअर आहे आतापर्यंत. हां, आता आपण बघू कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोर्स. तर याच्यावरती क्वेश्चन दिसायला भेटू शकतो. ठीक आहे, जेव्हा आपण TCS प्रश्नपत्रिका बनवते, TCS प्रश्न काढत असताना टेक्निकलचे MSQ बनवते. ठीक आहे ना. MSQ म्हणजे काय बरं का, 2-3 गोष्टींसाठी ती ऑप्शन ठेवते. तर त्यामुळे लक्षात ठेवायचं, मॅक्झिमम जर का उत्तर चेक केली तर ऑल ऑफ दी अबोव असतो. जर माहीत नसेल तर ऑल ऑफ दी अबोवला सिलेक्ट करून घ्यायचं. आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोर्सबद्दल बघू. कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोर्सबद्दल जर आपण बघायला गेलो तर कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक आहेत, तर फोर्सच्या कॅरेक्टरिस्टिक लक्षात घेतो आपण मॅग्निट्यूड. फोर्सला मॅग्निट्यूड असते. मॅग्निट्यूड म्हणजे काय बरं का, त्याची आपल्याला व्हॅल्यू दिसायला भेटत असते. 2 न्यूटन, 5 न्यूटन हे त्याचे मॅग्निट्यूड झाल्या. तर फोर्सला मॅग्निट्यूड असते, फोर्सला डिरेक्शन असते, फोर्सला मॅग्निट्यूड असते, फोर्सला डिरेक्शन असते, फोर्सचं नेचर पण असतं, नेचर अँड सेन्स. तर फोर्सचं नेचर आणि सेन्स पण असते. पुढे जर बघायला गेलो तर मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन असते, नेचर अँड सेन्स असते. मॅग्निट्यूड म्हटल्यावरती आपण बोललो 2 न्यूटन, 3 न्यूटन. डायरेक्शन असल्यावरती काय बरं का, थिटा. ठीक आहे ना. होरिझॉन्टल ॲक्सिसपासून किती अँगलवरती लागतोय बरं का हा फोर्स. फॉर एक्झाम्पल समजा ही एक्स आणि वाय ॲक्सिस आहे, ही एक्स ॲक्सिस आहे, ही वाय ॲक्सिस आहे. आपण ओरिजिनवरती फोर्स लावलेला आहे. तर ओरिजिनवरती जर का फोर्स लावला आहे तर मग होरिझॉन्टल ॲक्सिसपासून किती अँगलवरती आहे, 30 डिग्रीवरती आहे. अशा पद्धतीने आपण बोलतो. ते डायरेक्शन झाली. नेचर म्हटल्यावरती काय बरं का, नेचर आणि सेन्स. नेचर आणि सेन्स म्हटल्यावरती काय, 2 नेचर असतात आपल्याकडे, एक पुल नेचर आणि एक पुश नेचर. तर पुल आणि पुश. पुल म्हटल्यावरती काय बरं का, जेव्हा आपण पूल बोलतोय तर पूल म्हटल्यावरती काय होतं आहे, पूल म्हटल्यावरती पॉईंटपासून दूर लागतोय. तर पॉईंटपासून दूर जर का फोर्स लागत असेल तर याला पुल नेचर म्हणतात. पॉईंटकडे जर का लागत असेल तर याला पुश नेचर म्हणतात. ठीक आहे. पुश नेचरमुळे कॉम्प्रेसिव्ह फोर्स तयार होत असतो किंवा पुश नेचरलाच आपण कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणतो, पुल नेचरला आपण टेन्साईल फोर्स म्हणत असतो. तर पॉईंटकडून जर का दूर ओढला जात असेल तर त्याला पुल म्हणतात, नेचरकडे येत असेल तर पुश म्हणतात. पुशवाला जो आहे कॉम्प्रेसिव्ह असतो, पुलवाला जो आहे तो टेन्साईल असतो. हे आहे नेचर किंवा सेन्स. तो नेचर किंवा सेन्स आहे. तर फोर्सला नेचर किंवा सेन्स पण असतं, डायरेक्शन पण असते, मॅग्निट्यूड पण असतं. पुढचं काय होतं, फोर्सला पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन असतो. फोर्सला पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन. सो पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन याचा अर्थ काय बरं का, फोर्स नेहमी एका पॉईंटला लागत असतो. जर ही एखादी बॉडी असेल, त्या बॉडीवरती जर का मी फोर्स लावतोय तर या पद्धतीने त्याला दाखवतोय. ठीक आहे. तो हा पॉईंट येतो, तो हा पॉईंट आहे, या पॉईंटला फोर्स लागतोय. तर पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन काय झालं, पॉईंट ए. काय लक्षामध्ये, तो फोर्स हा एका पॉईंटला लागत असतो, तो त्यामुळे तो त्याचा पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन होईल. हा त्याचा पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन आहे. तर फोर्सला मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन असते, नेचर असते, पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन असते. ठीक आहे. पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे काय, हा लोकेशन ऑफ पॉईंट आहे जिथं फोर्स आपला ॲक्ट करतो. ठीक आहे. ज्या ठिकाणी फोर्स ॲक्ट करत असतो तिथला जो पॉईंट ऑफ लोकेशन आहे तोच आपला काय होऊन गेला, तो आपला पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन होऊन गेला. ठीक आहे. आणि पाचवा काय असतो, लाईन ऑफ ॲक्शन. तो पाचवी प्रॉपर्टी काय, लाईन ऑफ ॲक्शन. लाईन ऑफ ॲक्शन म्हटल्यावरती काय बरं का, की फोर्स जो काही आहे, फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन बी असते. फॉर एक्झाम्पल ही बॉडी होती,
या बॉडीवरती आपण फोर्स लावला तर त्याची लाईन ऑफ ॲक्शन कोणती झाली, त्याची लाईन ऑफ ॲक्शन ही सरळ झाली, ठीक आहे. तो फोर्सला लाईन ऑफ ॲक्शन पण असते. तो फोर्स जो काही आहे मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन असते, नेचर असते, ॲप्लिकेशन असतो आणि लाईन ऑफ ॲक्शन पण असते. या 5 जे आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक झाल्या फोर्सच्या. पुढचं आहे इफेक्ट ऑफ फोर्स. पुढचं काय, इफेक्ट ऑफ फोर्स. इफेक्ट ऑफ फोर्स. इफेक्ट ऑफ फोर्स जर आपण बघायला गेलो तर काय बरं का, फोर्सचा इफेक्ट काय काय, तर फोर्सचा इफेक्ट काय आहे की फोर्स हा पार्टिकलची जी की आहे ना स्टेट बदलवतो. जर पार्टिकल किंवा एखादी रिजिड बॉडी जर का रेस्ट कंडिशनमध्ये असेल तर त्याला मोशनमध्ये आणायचं काम करतो, किंवा मोशनमध्ये असेल तर त्याला रेस्टमध्ये आणायचं काम करतो. याचा अर्थ असा आहे की स्टेट बदलवायचं काम करतो, ठीक आहे. तर फोर्स हा पार्टिकल किंवा बॉडीचं काय करत असतो, पार्टिकल किंवा बॉडीची स्टेट बदलवतो, ठीक आहे. हे झालं पहिलं त्याचा इफेक्ट. दुसरं काय बरं का, फोर्स जो काही आहे तो आपल्याला काय करून दिलं बरं का, फोर्समुळे डिफॉर्मेशन होत असते. तो फोर्स हा डिफॉर्मेशन प्रोड्यूस करतो कोणत्या बॉडीमध्ये, नॉन रिजिड बॉडीमध्ये. आता रिजिड बॉडी म्हणजे काय बरं का, रिजिड बॉडी म्हणजे अशी बॉडी की ज्याच्यावरती फोर्स लावल्यावरती डिफॉर्मेशन होत नाही म्हणजे काय, समजा इधर का बॉडी असेल, त्या बॉडीमध्ये मी 2 पॉईंट घेतले, इथून जर का आपण फोर्स लावत असणार चारी बाजूंनी तर या 2 पॉईंटमधलं अंतर जसंच्या तसं राहणार, भले कितीही फोर्स लावून घ्या तुम्ही, ठीक आहे. तर रिजिड बॉडीवरती जर का फोर्स लावला तर त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होत नाही याचा अर्थ काय बरं का, की त्या बॉडीमधले 2 अंतर जर का आपण घेतले तर त्याच्यामध्ये आपल्याला चेंज होताना दिसायला भेटत नाही, ती रिजिड बॉडी झाली. पण नॉन रिजिड बॉडीमध्ये डिफॉर्मेशन घडेल, आणि डिफॉर्मेशन कोण आणेल, फोर्स. तर फोर्समुळे नॉन रिजिड बॉडीमध्ये डिफॉर्मेशन येते. फोर्समुळे पार्टिकल किंवा बॉडीची स्टेट बदलते. 2 झालेत. तिसरं काय सांगतो, तो तिसरा काय की फोर्समुळे बॉडीमध्ये रोटेशनल इफेक्ट येतो. तर फोर्समुळे बॉडीमध्ये रोटेशनल इफेक्ट येत असतो. नंतर पुढे नॉन रिजिड बॉडीमध्ये डिफॉर्मेशन येत असते. पार्टिकल किंवा बॉडीमध्ये जी काय आहे त्याची स्टेट बदलून जात असते. आता चौथा काय बरं का, तो चौथा जर बघायला गेलो तर ते काय, स्ट्रेसेस. बॉडीमध्ये जो पण ताण तयार होत असतो, स्ट्रेस डेव्हलप होत असतात, ते फोर्समुळे तयार होत असतात. तर बॉडीमध्ये स्ट्रेस तयार करायचं काम कोण करत असतो, फोर्स तयार करत असतो. इट मे प्रोड्यूस इंटरनल स्ट्रेसेस इन द बॉडी. आणि नंतर पाचवा काय बरं का, पाचवा काय आहे की कोणत्या पण सिस्टीमला स्टेबल इक्विलिब्रियममध्ये ठेवण्यासाठी किंवा स्टेबल स्टेटमध्ये ठेवण्यासाठी फोर्स काम करत असतो. तर स्टेबल स्टेटमध्ये जर का ठेवायचं असेल तर फोर्स काम करेल. इंटरनल स्ट्रेसेस डेव्हलप करायचे असेल तर फोर्स काम करेल. नंतर रोटेशनल इफेक्ट तयार करायचा असेल बॉडीमध्ये तरी फोर्स काम करेल. नॉन रिजिड बॉडीमध्ये जर का डिफॉर्मेशन आणायचं असेल तरी फोर्स काम करेल. आणि जर का स्टेट बदलायची असेल तर फोर्स काम करेल. या पद्धतीने आपण बोलत असतो. क्लिअर झालं. नंतर पुढे जर एखाद्या बॉडीवरती एकच फोर्स जर का लागत असेल तर त्याला आपण सरळ फोर्स म्हणत असतो. पण एखाद्या बॉडीवरती नंबर ऑफ फोर्स जर का लागत असतील तर त्याला म्हणतो आपण सिस्टीम ऑफ फोर्स. त्याला काय बोलतो आपण, सिस्टीम ऑफ फोर्स, ठीक आहे. त्याला आपण सिस्टीम ऑफ फोर्स म्हणतो. आणि अशा सिस्टीम ऑफ फोर्स आपल्याकडे वेगवेगळे आहेत. जसं की कोप्लेनर फोर्स आहे, नॉन कोप्लेनर फोर्स आहे. तो आपल्या सिलेबसचा टॉपिक होऊन जात असतो, त्याच्याकडे आपण जाऊ. आता त्याच्याकडे जाण्याच्या अगोदर आपल्याकडे दिलेले MCQ जे ते पटपट आपण बघून घेऊ. तो बघ पहिले, an object in the mechanics regard having only mass and no size म्हटल्यावरती काय झाला, हा पार्टिकल झाला. पुढे पार्टिकल हॅज व्हॉट, पार्टिकलला काय असते, फक्त ट्रान्सलेशनल मोशन असते, रोटेशनल मोशन राहत नाही. पुढे रिजिड बॉडी, तो रिजिड बॉडी काय बरं का, रिजिड बॉडी हॅज ओनली मास नाही, त्याला मास पण असते, डायमेन्शन पण असते, ठीक आहे. आणि मास कसं असते, फिक्स मास असते, आणि डायमेन्शन बी कसं असते, फिक्स असते. त्यामुळे याचं उत्तर काय होऊन जाईल, 4. फिक्स मास अँड फिक्स डायमेन्शन. क्लिअर आहे का. आणि रिजिड बॉडी कोणाला म्हणतात, की ज्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होत नाही म्हणजे काय बरं का, कोणत्या पण 2 पॉईंटमधलं अंतर किती बी फोर्स लावला तरी बदलत नाही, ती रिजिड बॉडी. बट ॲक्च्युली अशी रिजिड बॉडी पॉसिबल नाही आहे, ती आयडियल कंडिशन झाली. पुढचं काय बरं का, रिजिड बॉडी कॅन हॅव, रिजिड बॉडीला काय असेल बरं का, रिजिड बॉडीला ट्रान्सलेशनल मोशन बी असते, रोटेशनल मोशन पण असते, कॉम्बिनेशन पण असते. याचा अर्थ सगळे ऑल टाईप ऑफ द मोशन कॅन पॉसिबल फॉर द रिजिड बॉडी. पुढे काय, आता 5, मास ऑफ द ऑब्जेक्ट इज मेजर. मास काय मेजर करते. आता मासचा टॉपिक आल्यानंतर आपल्याला न्यूटनचे 3 नियम शिकवावे लागतात. न्यूटनचे 3 नियम कोणकोणते आहेत, तो न्यूटनचा पहिला नियम आहे. न्यूटनच्या पहिल्या नियमाला म्हणतात इनर्शियाचा नियम म्हणतात. इनर्शियाचा नियम म्हणजे काय बरं का, ज्या पण बॉडीचं मास जास्त आहे म्हणजे काय बरं का, ज्याच्यामध्ये मॅटर जास्त कंटेन आहे, मास कोणाला म्हणतात, एक असतो मास आणि एक असतो वेट. मास कोणाला म्हणतात, ज्याच्यामध्ये मॅटर खूप जास्त आहे. तो मास कोणाला म्हणतात, मास म्हणजे काय, मास म्हटल्यावरती
मास म्हटल्यावरती काय, ज्याच्यामध्ये मॅटर खूप जास्त आहे, ठीक आहे ना, ज्याच्यामध्ये मॅटर आहे, तर मॅटर कंटेंट असणारा जो पण आहे त्याला मास म्हणतो आपण, मास, ठीक आहे. आता ज्याच्यामध्ये मॅटर खूप जास्त आहे याचा अर्थ त्याचं मास जास्त आहे, ज्याच्यामध्ये मॅटर खूप जास्त आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये मास जास्त आहे, आणि ज्याचा मास जास्त आहे तो जो काही असतो त्याची एक स्टेट बनून जाते, स्टेट बनून जाते कोणती बरं का, की ज्या स्टेटमध्ये आहे त्या स्टेटमध्ये राहायची त्याची एक अवस्था बनून जाते किंवा त्याची एक कंडिशन बनून जात असते. मी नवीन सांगतो, मी काय बोलतो बरं का, की ज्याच्यामध्ये मॅटर जास्त आहे ज्याच्यामध्ये मॅटर जास्त आहे त्याचा मास जास्त असतो, आणि ज्याचा मास जास्त असतो त्याची एक कंडिशन बनून जाते, ज्या स्टेटमध्ये आहे त्याच स्टेटमध्ये राहायची, आणि यालाच म्हणतात इनर्शिया, याला म्हणतात इनर्शिया. मग सांगायचं तात्पर्य काय झालं बरं का, सांगायचं तात्पर्य काय झालं, की जेवढं जास्त मॅटर असेल तेवढा जास्त मास असेल, जेवढा जास्त मास असेल तेवढा जास्त इनर्शिया असेल. इनर्शियाला म्हणतात जडत्व, मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, जडत्व किंवा आळशीपणा. मग जेवढं जास्त वजन असेल ना तेवढं बॉडीचा आळशीपणा म्हणजे काय, ज्या स्टेटमध्ये आहे ना त्या स्टेटमध्ये राहायची कंडिशन बनून जात असते. आता फॉर एक्झाम्पल या गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला न्यूटनचे नियम शिकावे लागतील. तर न्यूटनचे किती नियम असतात बरं का, न्यूटनचे 3 नियम असतात. पहिला नियम आपण बघू न्यूटनचा, न्यूटन फर्स्ट लॉ. तर न्यूटन फर्स्ट लॉ जो असतो त्याला इनर्शिया लॉ पण म्हणतात. कोणता, इनर्शिया लॉ. इनर्शिया लॉ का म्हणतो बरं का, इनर्शिया लॉ म्हणतो की जर का बॉडी रेस्ट कंडिशनमध्ये असेल किंवा युनिफॉर्म मोशन कंडिशनमध्ये असेल, ठीक आहे, जर बॉडी रेस्ट कंडिशनमध्ये असेल किंवा युनिफॉर्म मोशन कंडिशनमध्ये असेल तर ती ज्या कंडिशनमध्ये आहे त्याच कंडिशनमध्ये राहील जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स लावत नाही. म्हणजे काय, समजा एखादी बॉडी शांत पडून होती जागेवरती तर ती जशी पडून आहे ना जशीच्या तशी पडून राहील ती, ठीक आहे. किंवा एखादी बॉडी जी की ना जिची व्हिलॉसिटी युनिफॉर्म आहे, व्हिलॉसिटी युनिफॉर्म म्हणजे काय, व्हिलॉसिटी कॉन्स्टंट बदलत नाही आहे. समजा एखादी गाडी होती, ही गाडी रोडावरती चालते, पण रोडावरती चालताना त्याचा स्पीड ना 2 मीटर पर सेकंड आहे ना, तर 2 मीटर पर सेकंडच आहे, त्याची व्हिलॉसिटी बदलतच नाही आहे. व्हिलॉसिटी बदलत नसेल तर ॲक्सिलरेशन किती येऊन जातो, झिरो. तर याला म्हणतात युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन कोणाला म्हणतात, युनिफॉर्म मोशन म्हटल्यावरती त्याची स्पीड जे ना बदलत नाही, कॉन्स्टंट स्पीड राहतो. कॉन्स्टंट स्पीड असेल तर ॲक्सेलरेशन किती असतो, झिरो. तर मग युनिफॉर्म मोशनमध्ये जर का बॉडी असेल किंवा समजा रेस्ट कंडिशनमध्ये जर का बॉडी असेल, शांत असेल, तर या 2 कंडिशनमध्ये असताना बॉडीची स्टेट जशी तशी राहील, बदलत नाही. कुठपर्यंत, जोपर्यंत तुम्ही एक्सटर्नल लोड लावत नाही. या बॉडीवरती आता ही शांत पडून होती, जोपर्यंत मी याला बाहेरून फोर्स लावत नाही ना तोपर्यंत जशी आहे तशीच्या तशी पडून राहील ती. आणि इकडे काय बरं का, इकडे जर का बघायला गेलो तर ही जर का युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर युनिफॉर्म मोशनमध्येच राहील, ती बदलणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती एक्सटर्नल लोड लावत नाही तोपर्यंत. कळालं का नवीन सांगू, हां. तर याला म्हणतात इनर्शियाचा नियम. इनर्शियाचा नियम म्हणण्यामागे याचं खूप उदाहरणं पण विचारून घेतात. कोणते उदाहरणं विचारतात बरं का, बसचे उदाहरण विचारतात. बसमध्ये कसं बरं का, समजा ही बस होती आणि या बसमध्ये जे ना एक पर्सन बसून आहे. बस जी आहे ती अजून हलली नाही आहे, बस अजून सुरू झालेली नाही आहे, जागेवरती उभी आहे. तर बस जर का जागेवरती उभी असेल तर या बसमध्ये बसणारा जो माणूस आहे ना, तर याच्या वजनामुळे त्याने एक कंडिशन अचीव केलेली असते. कोणती बरं का, जिथं आहे तिथल्या तिथे बसून राहायची, ठीक आहे. तर बस जी काही आहे ती बस शांत आहे. शांत बसमध्ये एक व्यक्ती बसलेला आहे, व्यक्ती जो बसलेला आहे तो पण शांत आहे. त्यामुळे त्याची कंडिशन काय बनून गेली, त्याची स्टेट काय बनून गेली, रेस्ट कंडिशन बनून गेली. आता त्याला असं वाटतं की यार जसं आहे ना तसं बसून राहावं, काहीच हालचाल करू नये, जसं तसं बसून राहावं, असं त्याने एक हे अचीव करून घेतलंय, ठीक आहे. तो इनर्शिया आला त्याच्यामध्ये, आळशीपणा आला त्याच्यामध्ये, जडत्व आलं त्याच्यामुळे. पण जेव्हा पण ही बस हालते तर बस हलल्यामुळे जो पण हा व्यक्ती आहे हा मागे फेकला जातो. म्हणजे त्याला असं वाटतं की आपण जिथं होतो ना तिथल्या तिथे राहावं, तर त्यामुळे जेव्हा आपण बस हालते तेव्हा माणूस मागे फेकला जातो. बस जर का पुढच्या डायरेक्शनला गेली तर माणूस मागे फेकला जातो. हा जो काही आहे हा इनर्शियाचा नियम झाला, हा न्यूटनचा पहिला नियम झाला. आपल्या परीक्षेमध्ये काय विचारतात की रेस्ट कंडिशनमध्ये असणारी बसमध्ये जर का व्यक्ती बसलेला आहे तो जर का मागे ढकलला जाईल जेव्हा गाडी पुढे जाईल, तर ही कोणत्या नियमामध्ये बसतो, न्यूटनच्या पहिल्या नियमामध्ये बसतो. दुसरी गोष्ट, जर समजा चालती बस असेल, जर बस जर का समजा चालत असेल तर याच्यामधल्या माणूस जो काही आहे त्या माणसाने कोणती कंडिशन अचीव करून घेतलेली आहे की जो स्पीड आहे बाबा त्या स्पीडमध्ये चालत राहावं, आपण ज्या स्पीडमध्ये आहोत ना त्या स्पीडमध्ये चालत राहावं, असं या माणसाने काय केले, त्याची कंडिशन अचीव करून घेतली. पण जेव्हा ब्रेक मारला तर ब्रेक मारताच काय होतं बरं का, आपण पुढे ढकलला जातो. का बरं, कारण की आपल्याला माहिती आहे आपल्याला थांबायचं नव्हतं, ज्या स्पीडमध्ये जायचं ना त्या स्पीडमध्ये चालत राहायचं आहे. पण गाडी थांबली गेली ना, गाडी जर का थांबली तर आपल्या बॉडीने काय घेतलं आहे, आपल्या बॉडीला काय म्हटलं आहे, आपली बॉडी
बॉडी काय म्हणते की बाबा मी जसं चालू आहे ना मला तसं चालू द्या, त्यामुळे आपण पुढे ढकलला जातो. तर हे जे काही आहेत या सगळ्या न्यूटनच्या पहिल्या नियमात जाऊ बसतात. तो न्यूटनचा पहिला नियम काय म्हणत असतो, जर का बॉडी रेस्ट कंडिशनमध्ये किंवा युनिफॉर्म मोशन कंडिशनमध्ये असेल तर त्या ज्या कंडिशनमध्ये आहेत त्याच कंडिशनमध्ये राहतील जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती एक्सटर्नल लोड लावत नाही. पहिला नियम झाला. दुसरा नियम, न्यूटनचा दुसरा नियम. तो न्यूटनचा दुसरा नियम काय असतो बरं का, न्यूटनचा दुसरा नियम असतो की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी चेंज ऑफ मोमेंटम. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी चेंज ऑफ मोमेंटम इन दॅट डायरेक्शन. ज्या डायरेक्शनमध्ये आपण फोर्स लावतोय ना, समजा ही बॉडी, या बॉडीवरती मी या डायरेक्शनमध्ये फोर्स लावतोय, तर या डायरेक्शनमध्ये फोर्स लावल्यामुळे जो मोमेंटमचा चेंज आपल्याला दिसायला भेटेल याच डायरेक्शनमध्ये, ठीक आहे ना. तर डायरेक्टली प्रोपोर्शनल. तर जेवढा तुम्ही फोर्स लावला ना तेवढा जो ना मोमेंटमचा चेंज दिसायला भेटेल. मोमेंटमला मराठीमध्ये म्हणतात धडक. धडक म्हणजे काय बरं का, जसं की ही भिंत आहे आणि या भिंतवरती असे ट्रक आणले इकडून, आणि ट्रकने काय केली बरं का, हळूवार ट्रक जर का आली तर हळूवार ट्रक आल्यामुळे इथं काय होईल, इम्पॅक्ट कमी होईल. पण स्पीडमध्ये जर का ट्रक आली ना तर भिंतीला तोडून टाकेल ती. तर हे जो पण आहे याला म्हणतात मोमेंटम, धडक म्हणतात त्याला, ठीक आहे मराठीत. तुम्ही काय बोललो बरं का, फोर्स इज द डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय बरं का, जेवढा जास्त फोर्स तुम्ही ज्या डिरेक्शनमध्ये लावला ना तेवढा जास्त मोमेंटमचा चेंज आपल्याला दिसायला भेटेल, तो चेंज ऑफ मोमेंटम, ठीक आहे. जसं की गोटीचं एक्झाम्पल पण घेता येतं. ही गोटी तर पडलेली आणि इथून जर काय गोटीवरती आपण जर का असा फोर्स लावला तर त्याचं जे काय आहे आपल्या याच डिरेक्शनमध्ये मोमेंटम चेंज होताना दिसायला भेटत असतो, ठीक आहे. तो मोमेंटम चेंज होताना दिसायला भेटत असतो. फोर्स इज द डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द चेंज ऑफ मोमेंटम इन दॅट डिरेक्शन. हा शब्द पकडायचा, इन दॅट डिरेक्शन. मग याच्यावरून आपण फॉर्म्युला बनवत असतो. कसा बरं का, मी जर का बोललो तर फोर्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी वाट, किंवा असं म्हणू आपण, फोर्स इज नथिंग बट दी रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम, dp/dt असं म्हणून टाकू आपण, dp/dt. तर फोर्स इज इक्वल टू dp/dt पण म्हणता येतो. पी म्हटल्यावर ते काय, पी म्हणजे मोमेंटम, आणि मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो बरं का, मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो, m × v, मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजे मोमेंटम, ठीक आहे. तर फोर्स इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ एम व्ही असं म्हणलं आहे. आता एम व्ही मी म्हणतोय, जर का मास कॉन्स्टंट मी पकडलं तर मास जर आपण कॉन्स्टंट पकडलं तर काय म्हणजे बरं का, फोर्स इज इक्वल टू मास इंटू dv/dt. dv/dt म्हटलं तर काय, तर चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, याला म्हणतात ॲक्सिलरेशन. म्हणून फोर्सचा फॉर्म्युला काय होऊन जातो, ma. तो ma म्हणजे काय, फोर्स इज इक्वल टू फादर इंटू मदर, फोर्स इज इक्वल टू फादर इज इक्वल टू मदर. या पद्धतीने आपण काहीतरी ट्रिक लक्षात ठेवतो. तो एफ इज इक्वल टू ma हा आपला फॉर्म्युला बनून जात असतो. मग आपल्याला प्रश्न विचारतात काय, एफ इज इक्वल टू ma हा फॉर्म्युला कोणत्या नियमानुसार बनलेला आहे, हा आपल्या न्यूटनच्या सेकंड नियमानुसार बनलेला आहे. क्लिअर आहे का. आणि याच्यावरून आपण फोर्सची डिफिनेशन करतो. जर कोणी विचारलं की 1 न्यूटन म्हणजे काय, 1 किलोग्रॅमची बॉडी मोशन कंडिशनमध्ये असताना जर का 1 मीटर/सेकंड स्क्वेअर एवढ्या ॲक्सिलरेशनने जर का जात असेल तर त्याच्यावरती 1 न्यूटनचा फोर्स असतो. ही डिफिनेशन पण आपण कोणत्या नियमानुसार दिलेली आहे, न्यूटनच्या सेकंड नियमानुसार दिलेली आहे. फोर्स इज इक्वल टू ma, एफ इज इक्वल टू ma, मास इंटू ॲक्सिलरेशन, हा फॉर्म्युला कोणत्या नियमानुसार बनला आहे, न्यूटनच्या सेकंड नियमानुसार बनला आहे. क्लिअर आहे. हां, पुढे जर बघायला गेलो तर पुढचा आता कोणता होता, हां, मास ऑफ द ऑब्जेक्ट इज मेजर ऑफ इट्स. मास काय मेजर करून देत असते, इनर्शिया मेजर करून देत असते. जेवढं जास्त मास असेल तेवढं जडत्व जास्त असेल. क्लिअर आहे, तो इनर्शिया उत्तर. क्लिअर एवढं बात. पुढे, इन विच सिस्टीम ऑफ द युनिट न्यूटन इज द युनिट ऑफ फोर्स. फोर्सचं युनिट जे काही आहे ते न्यूटन असणार आहे. कोणत्या सिस्टीममध्ये, कोणत्या युनिटमध्ये असते, SI युनिट. तर SI युनिटला म्हणतात सिस्टीमी इंटरनॅशनल युनिट. तो सिस्टीमी इंटरनॅशनल युनिट SI युनिट जो काही आहे ती न्यूटन असते फोर्सचं, ठीक आहे. तो फोर्सचं युनिट जे काही SI युनिट आहे ते न्यूटन आहे. MKS युनिट असतं KGF. MKS युनिट जे असतं फोर्सचं ते असतं किलोग्रॅम फोर्स, KGF. CGS युनिट असतंय डाईन. CGS युनिट काय असते, डाईन. नंतर पुढे जर बघायला गेलो 10⁵ डाईन जर बघायला गेलो तर किती असतंय, 10⁵ डाईन बरोबर 1 न्यूटन. राईट, हा पण पॉईंट आपण बघितला आहे. नंतर पुढचं काय, द डायमेन्शन ऑफ द फोर्सचं डायमेन्शन काय बरं का, आपल्याला काढता पण येईल पण लक्षात ठेवायचं. फोर्सचं डायमेन्शन काय, 1 - 2. काय म्हणायचं, 1 - 2 म्हणजे काय, LMT, ठीक आहे ना. हे झाले फंडामेंटल युनिट, लेंथ, मास, टाईम. तर L1 MB1 आणि T-2, तर हा झाला 1 - 2 हा झाला फोर्सचे डायमेन्शन. तर फोर्सचे डायमेन्शन जर का कोणी विचारले तर 1 - 2 लक्षात राहू द्यायचं, LMT 11 - 2, ठीक आहे. तो 1 - 2 या पद्धतीने आपल्याला दिसायला भेटून जातं, किंवा आपल्याला काढता पण कसं,
फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन आहे त्याच्यानुसार. आता मास म्हटल्यावरती एमच्या डोक्यावरती 1 येऊन जाईल. उरला आता कोण बरं का, उरला आहे ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन म्हटल्यावरती मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा मीटर आहे. मीटर म्हटल्यावरती एलच्या डोक्यावरती 1 आला, मासच्या डोक्यावरती 1 आला, आणि सेकंड स्क्वेअर म्हटल्यावर t-2, तो 1 वजा 2. क्लिअर आहे. या पद्धतीने होऊन जाते. नंतर पुढे 1 न्यूटन फोर्स इक्विवॅलंट टू दी वॉट. 1 न्यूटन फोर्स म्हणजे किती बरं का. तर आपण जर बघायला गेलो तर आपल्याला एक सांगितलं होतं मी काय, की 1 किलोग्रॅम म्हटल्यावरती 9.8 न्यूटन 81 न्यूटन असतो. 1 किलोग्रॅम म्हणजे किती, 9.81 न्यूटन. हे लक्षात ठेवायचं. याचा अर्थ किलोग्रॅम हा मोठा असतो न्यूटनपेक्षा. तर 1 किलोग्रॅम जो काय, किलोग्रॅम हा न्यूटनपेक्षा मोठा असतो. जर का मी बोललो की माझं वेट जे ना 60 किलोग्रॅम आहे, तर 60 किलोग्रॅम याचा अर्थ काय झाला बरं का, 60 × 9.81 म्हणजे जवळजवळ 600 न्यूटन. तर 600 न्यूटन जे की नाही एवढं माझं वेट आहे. किलो न्यूटनमध्ये म्हणायला गेलं तर 0.6 किलो न्यूटन एवढं वेट आहे. याचा अर्थ असा झाला की वेट जो असतो त्या वेटचं SI युनिट असतं न्यूटन, आणि मास जे असतं ते मासचं SI युनिट असतं. मासचं SI युनिट आहे किलोग्रॅम. तो किलोग्रॅम हे मासचं SI युनिट आहे. वेटचं युनिट जे काय आहे, न्यूटन आहे. मास जे काही आहे ते मॅटरपासून बनलेला असतो. वेट जो आहे ना, वेट, आता वेट कोणाला म्हणतात बरं का, वेट कोणाला म्हणतात. मास म्हणजे काय, मास कशामुळे येत असतं, मॅटरमुळे. पण कोणी जर विचारलं की वेट म्हणजे काय, आपली जी पृथ्वी आहे ना, धरती जेवढ्या पण फोर्सने एखाद्या बॉडीला खाली ओढते ना, त्याला म्हणतात वेट. समजा ही पृथ्वी आहे, ठीक आहे, नाही पृथ्वी आहे, हा सफरचंद आहे, तो सफरचंदला कोणी खाली ओढलं आहे, पृथ्वीने. जेवढ्या फोर्स लावून खाली ओढलं असेल ना, पृथ्वीने या सफरचंदला जेवढ्या फोर्स लावून खाली ओढलेलं असेल त्याला म्हणतात वेट. ते सफरचंदचं वेट झालं, ठीक आहे, ते सफरचंदचं वेट झालं. सो वेट म्हणजे काय बरं का, सो वेट इज व्हॉट, द फोर्स एक्झर्टेड ऑन द ॲपल ऑर फोर्स एक्झर्टेड ऑन द बॉडी ड्यू टू व्हॉट, बाय द अर्थ. अर्थकडून बॉडीवरती जेवढ्या पण फोर्स लागून, म्हणजे अर्थ काय करते, त्या बॉडीवरती फोर्स लावते आणि फोर्स लावून खाली ओढते. जेवढं फोर्स लावून खाली ओढत असेल ना, ते असते वेट. क्लिअर आहे. त्यामुळेच आपण फोर्स कसा काढतो, M × A या पद्धतीने, राईट. तर मग हे पण झालं, मग वेट पण झालं. तर फोर्स जो काही आहे, फोर्स म्हणजेच वेट आहे. वेट आणि फोर्स हे इक्विवॅलंट आहे, ठीक आहे. नंतर फोर्स ही कोणती क्वांटिटी आहे, फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे, ठीक आहे. फोर्स वेक्टर क्वांटिटी. फोर्सचे कॅरेक्टरिस्टिक काय बरं का, फोर्सला मॅग्निट्यूड असते, फोर्सला डायरेक्शन असते, फोर्सला पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन असतं, फोर्सला लाईन ऑफ ॲक्शन असते, फोर्सला नेचर असते, फोर्सला सेन्स असते, ठीक आहे. ऑल ऑफ द अबोव. पुढे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ द ऑब्जेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी फोर्स इन दॅट डायरेक्शन. हा आहे न्यूटनचा सेकंड लॉ, ठीक आहे. फोर्स ज्या डायरेक्शनमध्ये तुम्ही फोर्स लावताय त्याच डायरेक्शनमध्ये आपल्याला मोमेंटमचा चेंज दिसायला भेटत असतो. उलटं बोला किंवा सुलटं बोला, चेंज ऑफ, असं उलटं बोलता येत. आता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी फोर्स, किंवा फोर्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, ठीक आहे. पण दोघांची डायरेक्शन सेम पाहिजे, ठीक आहे. पुढे काय, नेक्स्ट आता पुढे जर आपण बघायला गेलो, पुढे काय, टू फोर्स प्रोड्यूस सेम इफेक्ट ऑफ द बॉडी ऑब्जेक्ट व्हेन दे हॅव सेम. आता काय बरं का बघा, दोन फोर्स आहेत, तर दोन फोर्स जे की ना सेम इफेक्ट तयार करतायत, सेम इफेक्ट तयार करतायत. समजा ही बॉडी, ठीक आहे, ही बॉडी, आणि नंतर जे ना एक फोर्स लावला मी, तो एक फोर्स जो काही आहे, एक फोर्स काहीतरी इफेक्ट तयार करतोय. तर तेवढ्याच मॅग्निट्यूडचा, तेवढ्याच डायरेक्शनचा, तेवढीच मॅग्निट्यूड, तेवढ्या डायरेक्शनचाच, आणि त्याच ठिकाणी जर का तुम्ही दुसरा फोर्स लावला ना, तर तुमच्या लक्षामध्ये येईल काय, की तो इफेक्ट सारखा तयार करेल. मी नवीन बोलतो. दोन फोर्स आहेत, टू फोर्स प्रोड्यूस सेम इफेक्ट ऑन द ऑब्जेक्ट. दोन फोर्स जे आहेत ना, ते दोन फोर्स एका ऑब्जेक्टवरती सेम इफेक्ट तयार करतात. समजा हा एक फोर्स आहे, हा काहीतरी एक इफेक्ट तयार करतो, दुसरा फोर्स जो आहे ना, तो पण तेवढाच इफेक्ट तयार करतो. पण त्यासाठी एक कंडिशन आहे, काय, की दोघांची मॅग्निट्यूड सारखी पाहिजे, दोघांची डायरेक्शन सारखी पाहिजे, आणि दोघांचा पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन पण सारखी पाहिजे. पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे काय, एकाच पॉईंटवरती ते लागायला पाहिजे. समजा आता हवाला फोर्स होता, हवाला फोर्स या पॉईंटला लागतोय, तर याच्यामुळे जो इफेक्ट तयार होईल ना, तसाच इफेक्ट दुसरा एक फोर्स लावल्यामुळे होईल. पण तो जो फोर्स लावतोय ना आपण, त्याची मॅग्निट्यूड सारखी असायला पाहिजे, त्याचं डायरेक्शन पण सारखी असायला पाहिजे, आणि त्याचा पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन पण सारखा असायला पाहिजे. क्लिअर आहे का. पुढे काय म्हणतात आपल्याला, न्यूटन्स फर्स्ट लॉ इज नोन ॲज इनर्शिया लॉ. न्यूटनच्या पहिल्या नियमाला काय म्हणतात, इनर्शियाचा नियम म्हणतात. पुढे अ फोर्स इज ॲक्टिंग ऑन द मास ऑफ 1 किलोग्रॅम प्रोड्यूस ॲक्सिलरेशन ऑफ 1 मीटर पर सेकंड, देन द फोर्स इज कॉल्ड ॲज. त्याला म्हणतात 1 न्यूटन. 1 न्यूटनची डिफिनेशन आहे ना ती, तर 1 न्यूटन त्याला म्हणत असतात. पुढे जर बघायला गेलो, आता आपल्याला आता सिस्टीमबद्दल बघायचे. मी अगोदरच बोललो, जर बॉडीवरती एकच फोर्स लागत असेल त्याला आपण सरळ फोर्स म्हणत असतो. पण एकापेक्षा जास्त जर का फोर्स लागत असतील तर त्याला आपण सिस्टीम ऑफ फोर्स म्हणत असतो. मग सिस्टीम ऑफ फोर्स कोणकोणत्या प्रकारच्या सिस्टीम आहेत बरं का, आपण एक एक करून बघू. आता तो सिस्टीम ऑफ फोर्स म्हटल्यावरती काय, पहिला फोर्स आहे आपल्याकडे कोप्लेनर फोर्स.
पहिला कोणता आहे, को प्लेनर फोर्स. को प्लेनर फोर्स कोणाला बोलतात बरं का, को प्लेनर फोर्स म्हणल्यावरती काय, एका प्लेनवरती जर का समजा सगळे फोर्स एकाच प्लेनवरती लागत असतील, सेम प्लेनवरती, तर त्याला आपण को प्लेनर फोर्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल काय बरं का, समजा वहीचं पेज घेतलं आणि वहीचं पेज घेतल्यानंतर आपण एक जण इकडे ताणतोय, एक जण इकडे इकडे ताणतोय, इकडे जण ताणतोय आणि इकडे ताणतोय. किंवा एखादी चादर घेतली, ती चादरला जर का समजा एक जण इकडून ताणतोय, एक जण इकडून ताणतोय, एक जण इकडून ताणतोय, हे सगळे जे की आहेत ना एकाच प्लेनमध्ये आहेत, हे सगळे फोर्सेस एकाच प्लेनमध्ये आहेत. तर एकाच प्लेनवरती लागणारे नंबर ऑफ फोर्सेस जे आहेत ना एकाच प्लेनवरती लागतात, ते को प्लेनर फोर्सेस झाले. क्लिअर आहे, ठीक आहे. तर पॉईंट काय झाला बरं का, को प्लेनर फोर्सेसचा. दुसरा आहे नॉन को प्लेनर फोर्स. दुसरा कोणता आहे, नॉन को प्लेनर फोर्स. नॉन को प्लेनर फोर्स म्हणजे काय बरं का, नॉन को प्लेनर फोर्स म्हणजे काय की जर का फोर्स एका प्लेनवरती न लागता एकाच वेळेस 2-3 प्लेनवरती लागतात. फॉर एक्झाम्पल काय बरं का, फॉर एक्झाम्पल आपण जे ना ही वीट होती, वीट, आता वीट ब्रिक काढतो, अशी आपण ही ब्रिक काढली. ती लहान पोराची गाडी असते, ठीक आहे ना. लहानपणी आपण काय केलं होतं की ना इथं जी काही गाडी असते, या गाडीला इथं खिळा लावून जी ना अशी दोरी लावून आपण याला ओढत असतो, किंवा इकडे बी दोरी लावू शकतो, ठीक आहे. पण झालं काय, आता असं समजू की या फेसवरती पण एक दोरी बांधलेली आहे, या फेसवरती पण दोरी बांधलेली आहे, आणि वरच्या फेसवरती पण दोरी बांधलेली आहे, ठीक आहे. तो 3 प्लेन झाले ना, हा एक वेगळा प्लेन झाला, हा वेगळा प्लेन झाला, हा वेगळा प्लेन झाला, आणि तिघं जण 3 पोरं आहेत, 3 पोरं याला इकडे ताणतो, याला इकडे ताणतो, इकडे ताणतोय. तर मग आता जर का आपण ऑब्झर्व करायला गेलो तर हा नॉन को प्लेनर फोर्स झाला. हा काय झाला, नॉन को प्लेनर फोर्स झाला. क्लिअर आहे का. किंवा समजा आपण इथं जे ना इथं एक हा जो एज होता ना, हे तिघं एज जिथं भेटत आहेत तिथं आपण एक खिळा ठोकून दिला, आणि एक दोरी इकडे ओढतोय, एक दोरी इकडे ओढतोय, आणि एक दोरी इकडे ओढतोय. या पद्धतीने बरोबर एजवरती जर का हे केलं ना, तर तिघं प्लेनमध्ये जाते, XY Z तिघं याच्यामध्ये. तर त्यामुळे हे झालं आपला नॉन को प्लेनर फोर्स. नंतर पुढे को लिनियर, याचे खूप उदाहरणं दिसायला भेटत असतात, ठीक आहे. बघू पुढे. को लिनियर म्हटल्यावरती काय बरं का, जर फोर्स एकाच लाईनमध्ये लागत असेल त्याला को लिनियर म्हणतात. फॉर एक्झाम्पल रस्सी खेचचा जो गेम असतो ना, तर रस्सी खेचचा जर गेम बघायला गेलो तर त्याच्यामध्ये काय असतं बरं का, इकडचे 9 लोक असतात, इकडचे 9 लोक असतात. तर 9 लोक इकडे ओढतात आणि 9 लोक इकडे ओढतात. सगळे फोर्सेस एका लाईनमध्ये लागतात, को लिनियर फोर्सेस, त्याला म्हणतात को लिनियर फोर्स, ठीक आहे. तो को लिनियर फोर्स पण झाला. नॉन को लिनियर फोर्स म्हटल्यावरती काय बरं का, नॉन को लिनियर फोर्स म्हटल्यावरती काय की जर का फोर्सेस एका लाईनमध्ये लागत नसतील तर त्याला नॉन को लिनियर म्हणतात. फॉर एक्झाम्पल बीम, तो बीम हा बीममध्ये काय या रिॲक्शन इकडे लागत आहेत आणि वरून हा फोर्स लागतोय. 3 फोर्स सिस्टीममध्ये दिसायला भेटत आहेत, परंतु याची लाईन ऑफ ॲक्शन इकडे, याची लाईन ऑफ ॲक्शन इकडे, याची लाईन ऑफ ॲक्शन इकडे. सगळ्या फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन जर का एकच असेल ना, सगळ्या फोर्सेसची लाईन ऑफ ॲक्शन जर का एकच असेल, तर अशांना आपण काय बोलून देत असतो, अशांना आपण को लिनियर म्हणत असतो. And when the force is acting along the same straight line is nothing but our what, ते को लिनियर फोर्स सिस्टीम आहे. नंतर पुढे नॉन को प्लेनर पण झाला, को प्लेनर झाला, नॉन को प्लेनर पण झाला. नॉन को प्लेनर जो असतो ना, नॉन को प्लेनर, त्यासाठी एक शब्द वापरला आहे. तर नॉन को प्लेनर फोर्स सिस्टीम जी काही असते, त्या नॉन को प्लेनर फोर्स सिस्टीमला आपण काय बोलतो असतो, स्पेस फोर्स सिस्टीम, स्पेशियल किंवा स्पेशियल म्हणतो मी, स्पेशियल फोर्स सिस्टीम सुद्धा आपण त्याला म्हणतो. तर स्पेशियल फोर्स सिस्टीम आपण त्याला म्हणत असतो. पुढे जर बघायला गेलो तर काय बरं का, तो स्पेशल फोर्स सिस्टीम झाला, को लिनियर झाला, नॉन को लिनियर पण झालं. नेक्स्ट आहे कॉन्करंट फोर्स सिस्टीम. कॉन्करंट फोर्स सिस्टीम. कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हटल्यावरती काय बरं का, कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हटल्यावरती नंबर ऑफ फोर्सेस जर का सगळ्यांची पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन जर का एकच असेल, किंवा सगळे एकाच पॉईंटवरून जर का जात असतील, तर याला काय बोलून देत असतो आपण, याला बोलतो कॉन्करंट फोर्स सिस्टीम, ठीक आहे. कॉन्करंट जर का समजा सगळ्यांचा पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन जर का एकच असेल, तर याला बोलून देतात कॉन्करंट. लाईन ऑफ ॲक्शन जर का एकच असेल तर को लिनियर फोर्स. पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन जर का एकच असेल तर त्याला कॉन्करंट फोर्स म्हणतो, कॉन्करंट फोर्स, ठीक आहे. तो कॉन्करंट फोर्स पण झाला. कॉन्करंट फोर्स झाल्यानंतर पुढचं काय बरं का आपल्याकडे, कॉन्करंट फोर्स झाल्यानंतर पुढचं आहे आपल्याकडे नॉन कॉन्करंट फोर्स. नॉन कॉन्करंट फोर्स म्हटल्यावरती काय बरं का, हे बीमचं उदाहरणच घेऊ आपण. हा बीमचं उदाहरण, तर आता बीमचं उदाहरण जर का बघायला गेलो तर त्यांचं पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन जे की आहे आपल्याला एक दिसायला भेटत नाही आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय बरं का, लाईन ऑफ ॲक्शन पण एक दिसायला भेटत नाही. त्यामुळे हा नॉन को लिनियर पण आहे आणि हा नॉन कॉन्करंट पण आहे. या पद्धतीने आपण बोलू शकतो. किंवा समजा मी एखादा त्रिकोण काढला, या त्रिकोणवरती इकडे फोर्स लावतोय, नंतर इकडे कुठेतरी फोर्स लावतोय, इकडे कुठेतरी फोर्स लावतोय. आता हे 3 फोर्स काही एका पॉईंटमधून जात आहेत का, नाही, त्यामुळे हा नॉन कॉन्करंट झाला. मग हा नॉन कॉन्करंट झाला. पुढे आहे आपला आता पॅरलल फोर्स. पुढचं काय, पॅरलल फोर्स. आता पॅरलल फोर्स म्हणजे काय बरं का, पॅरलल फोर्स कोणाला म्हणतो, ज्याच्या लाईन ऑफ ॲक्शन एकमेकांना पॅरलल असतात ना, त्यांना काय बोलतात, त्यांना म्हणतात पॅरलल फोर्स. समजा हा बीम होता,
हे जे काही हे रिॲक्शन दिसायला भेटतात. आता या रिॲक्शनची याची लाईन ऑफ ॲक्शन कुठे, ही लाईन ऑफ ॲक्शन झाली, याची लाईन ऑफ ॲक्शन कुठे, ही लाईन ऑफ ॲक्शन आहे. तर जर का समजा 2-3 फोर्सेस जे पण घेतलेत आपण, त्या सगळ्यांच्या लाईन ऑफ ॲक्शन जर का पॅरलल असतील एकमेकांना, तर त्यांना म्हणतात पॅरलल फोर्स सिस्टीम. त्यांना ते जी सिस्टीम असेल त्याला पॅरलल फोर्स सिस्टीम म्हणत असतो. क्लिअर आहे? जेवढे पण प्रकार सांगितले ते क्लिअर आहेत का? काही नवीन सांगायची गरज आहे? क्लिअर आहे. हां, मग आता हे पॅरलल. आता पॅरललमध्ये 2 प्रकारचे सिस्टीम असतात, लाईक पॅरलल आणि अनलाईक पॅरलल. लाईक पॅरलल आणि अनलाईक पॅरलल. लाईक पॅरलल म्हणजे काय बरं का, त्यांची डायरेक्शन जर का समजा लाईन ऑफ हे जे काही आहेत लाईन ऑफ ॲक्शन, त्या लाईन ऑफ ॲक्शन एकमेकांना पॅरलल तर आहेतच, परंतु डायरेक्शन पण एकच आहे. म्हणजे हे वरती चाललेत ते वरती चाललेत, तर डायरेक्शन पण एकच आहे आणि लाईन ऑफ ॲक्शन जे काही आहेत ना एकमेकांना पॅरलल आहेत. लाईन ऑफ ॲक्शन एकमेकांना पॅरलल असताना डायरेक्शन जर का सेम असेल, तर अशा प्रकारची जी पी सिस्टीम असते तिला म्हणतात लाईक पॅरलल. ते काय म्हणतात, लाईक पॅरलल. आणि अनलाईक पॅरलल म्हणजे काय बरं का, की लाईन ऑफ ॲक्शन एकमेकांना पॅरलल आहेत, परंतु त्यांच्या डायरेक्शन मात्र ॲपोजिट आहे. फॉर एक्झाम्पल, हा फोर्स वरती चालला, हा फोर्स खाली चालला, दोघं जे आहेत ना एकमेकांना पॅरलल तर आहेत, पण त्यांची डायरेक्शन मात्र ॲपोजिट आहे. त्यामुळे हे झालं अनलाईक पॅरलल सिस्टीम. द फोर्स विच आर पॅरलल टू इच अदर हॅव्हिंग डिफरंट डायरेक्शन इज नथिंग बट अवर व्हॉट, त्याला म्हणतात अनलाईक पॅरलल सिस्टीम. त्याला काय म्हणतात, अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. ओके, तर ते पण झालं. नंतर पुढे काय असतं बरं काय, ते सगळ्या प्रकारच्या सिस्टीम आपण कव्हर करून टाकतो. पुढे असतं आता कंपोजिशन आणि रिझोल्युशन. पुढची कन्सेप्ट काय असते, कंपोजिशनलाच म्हणतात कंपाऊंडिंग. ठीक आहे. आणि दुसरं असतं रिझोल्युशन. त्याच्यावरती विचारतात की कंपोजिशन आणि रिझोल्युशन काय असते. कंपोजिशन आणि रिझोल्युशन म्हणजे काय. कंपोजिशन कोणाला बोलतो बरं का आपण, कंपोजिशन म्हटल्यावरती काय बरं का, की जर आपल्याला कळते काय की बाबा एक बॉडी आणि या बॉडीवरती 3 फोर्स लागत आहेत, तर 3 फोर्स लागतात. आता तिघं फोर्सचा जर की आहे ना, तिघं फोर्सचा आपण काय करतो, जर इफेक्ट काढला ना, तर तिघं फोर्समुळे आपण एक फोर्स बनवू शकतो. ठीक आहे ना. तो तिघं फोर्सचा जेवढा बी इफेक्ट तयार होतोय, तेवढा इफेक्ट तयार करणारा या तिघं फोर्सचा एक फोर्स जर का आपण याच्यावरती लावला ना, तर तो पण तेवढाच इफेक्ट तयार करेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, की ही बॉडी होती, या बॉडीवरती 3 फोर्स लागत आहेत. ही एक फोर्स लागतोय, हा एक फोर्स लागतोय, हा एक फोर्स लागतोय. तर या फोर्समुळे काहीतरी इफेक्ट तयार होतोय. हा जो फोर्स आहे याच्यामुळे पण काहीतरी इफेक्ट तयार होतोय, आणि हा जो फोर्स आहे त्याच्यामुळे पण इफेक्ट तयार होतोय. तर एक्स वाय झेड एवढा इफेक्ट तयार होतो या 3 फोर्समुळे. तर आपण काय करतो, या तिघं फोर्सला जर का मी एकत्र करून टाकलं आणि या बॉडीवरती जर का लावला, तर त्याच्यामुळे पण इफेक्ट किती तयार होईल, एक्स वाय झेड. तर तो जो एक सिंगल फोर्स आपण लावलेला आहे त्याला म्हणतात रिझल्टंट फोर्स. तो त्याला रिझल्टंट फोर्स म्हणत असतो. आणि जो मी एक फोर्स तयार केला आहे, तर नंबर ऑफ फोर्सपासून एक फोर्स तयार करणं, ज्याचा इफेक्ट त्या सगळ्यांच्या इफेक्टच्या बरोबरीला असेल, त्याला म्हणतात रिझल्टंट फोर्स. आणि हे जे काही आपण केलेलं याला म्हणतात कंपोजिशन किंवा कंपाऊंडिंग. ठीक आहे. तो कंपोजिशन ऑर कंपाऊंडिंग ही एक प्रोसिजर आहे टू फाइंड आउट व्हॉट रिझल्टंट फोर्स. तर रिझल्टंट फोर्सला किंवा सिंगल रिझल्टंट फोर्सला फाइंड आउट करण्याची जी पण एक प्रोसिजर असते त्याला कंपोजिशन किंवा कंपाऊंडिंग म्हणतात. क्लिअर आहे का. एक सिंगल फोर्स फाइंड आउट करायचा नंबर ऑफ फोर्सेसपासून, ज्याचा इफेक्ट जो आहे ना ते सगळ्यांच्या इफेक्टच्या बरोबरीला असेल, तर त्याला म्हणतात कंपोजिशन. आणि रिझोल्युशन म्हणजे काय बरं का, रिझोल्युशन म्हणजे काय, सिंगल फोर्स जो काही असतो त्या सिंगल फोर्सला स्प्लिट करायचं. ठीक आहे ना. हा जो काही सिंगल फोर्स आहे याचा इफेक्टला काय करायचं, 2 फोर्समध्ये दाखवायचं. तर सिंगल फोर्सला स्प्लिट करायची जी पण प्रोसिजर असते, तो त्याला बोलून देतो आपण रिझोल्युशन. तर रिझोल्युशन इज द प्रोसिजर ऑफ स्प्लिटिंग ऑफ द सिंगल फोर्स इंटू नंबर ऑफ कॉम्पोनेंट. ठीक आहे, विदाउट चेंजिंग द इफेक्ट. ठीक आहे, इफेक्टला चेंज न करता. तर ते काय झालं बरं का, रिझोल्युशन ऑफ फोर्स. तो रिझोल्युशन ऑफ फोर्स पण आपल्या लक्षामध्ये येऊन गेलं. राईट. आणि लक्षात ठेवायचं, परीक्षेमध्ये विचारू शकतात काय बरं का, फोर्सला तुम्ही कसं रिझॉल्व करू शकतात. तुम्ही परपेंडिक्युलर कॉम्पोनेंटमध्ये रिझॉल्व करू शकतात, तुम्ही त्याला नॉन परपेंडिक्युलर कॉम्पोनेंटमध्ये बी रिझॉल्व करू शकतात, आणि तुम्ही त्याला पॅरलल फोर्सेसमध्ये पण रिझॉल्व करू शकतात. 3 गोष्ट लक्षात ठेवायचं. त्याला आपण परपेंडिक्युलर म्हणजे काय, समजा तिरपा फोर्स होता, त्याला असं परपेंडिक्युलर करू शकतो रिझॉल्व, की नॉन परपेंडिक्युलर बी करू शकतो. कसं बरं, जसं की हा सिंगल फोर्स होता, याला मला स्प्लिट करायचं याचा अर्थ त्याला रिझॉल्व करायचं, या पद्धतीने रिझॉल्व करतो. आता जर बघायला गेलो ना, आता काही परपेंडिक्युलर नाही. तर तुम्ही त्याला परपेंडिक्युलर रिझोल्युशन करू शकतात, नॉन परपेंडिक्युलर रिझोल्युशन करू शकतात, किंवा त्याला काय करू शकतात, त्याला पॅरललमध्ये पण हे करू शकतात. तो पॅरलल म्हटल्यावरती त्याचा शब्द कसा पकडतात ते, एक मिनटं. ऑर्थोगोनल रिझोल्युशन म्हणतात, नॉन परपेंडिक्युलर रिझोल्युशन म्हणतात, आणि रिझोल्युशन इंटू 2 पॅरलल कॉम्पोनेंट. तो रिझोल्युशन इंटू 2 पॅरलल कॉम्पोनेंट कशा पद्धतीने करतात ते पुढे जाऊन बघणार आहे. तर या पद्धतीने रिझोल्युशन असतं. तर मग कॉम्पोजिशन आणि रिझोल्युशन या दोघांमधला फरक आपल्याला कळून गेलेला आहे. आता पुढे जर बघायला गेलो तर सगळ्यांमुळे जर का मी एक फोर्स बनवला, तर त्याला रिझल्टंट म्हणतात. रिझल्टंटच्या बरोबर ॲपोजिट जो असतो त्याला इक्विब्रेंट म्हणतात. इक्विब्रेंटची फिलिंग सांगतो. इक्विब्लेरंट. ठीक आहे. इक्विब्लेरंटची फिलिंग काय, इक्विब्रेंट, EQUIBRENT.
LIBRANT इक्विलिब्रंट. ठीक आहे. तर इक्विलिब्रंट काय असतो बरं का? इक्विलिब्रंट नथिंग बट डिव्हाट, जो पण आपला रिझल्टंट आहे त्या रिझल्टंटचा ॲपोजिट मॅग्निट्यूड सेम पण ॲपोजिटमध्ये लागणारा जो पण असतो त्याला म्हणतात इक्विलिब्रंट. फॉर एक्झाम्पल समजा ही बॉडी होती, या बॉडीवरती नंबर ऑफ फोर्स लावले होते, याचा रिझल्टंट आला येलो कलरवाला, हा येलो कलरवाला त्याचा रिझल्टंट आला. तर याच्या ॲपोजिटला इमेजनरी फोर्स लावतो समजा, याच्या ॲपोजिटवरती बरोबर तेवढ्याच मॅग्निट्यूडचा डायरेक्शन ॲपोजिट पण मॅग्निट्यूड सेम आर आहे की नाही, हा आर आहे राईट. तर त्यामुळे आपण काय बोलतो बरं का की आर इज इक्वल टू ई. तर मग इक्विलिब्रियंट म्हणजे काय बरं का की रिझल्टंट एवढी मॅग्निट्यूड असणारा पण ॲपोजिट डिरेक्शनमध्ये लागणारा आणि पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन बी त्याचा तेवढा तोच असणार आहे. तर पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन बी तोच आहे जिथं रिझल्टंट लागलेला आहे. तर रिझल्टंटचा आणि इक्विलिब्रियमचा पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन तोच असतो. रिझल्टंट हा इक्विलिब्रियमच्या एवढाच असतो, पण रिझल्टंट आणि इक्विलिब्रियंट हे एकमेकांच्या ॲपोजिट असतात. सो रिझल्टंट अँड इक्विलिब्रियंट आर इक्वल इन मॅग्निट्यूड बट ॲपोजिट इन डिरेक्शन. आर इज इक्वल टू मायनस ई. आर इज इक्वल टू मायनस ई. मायनस साईन इंडिकेट ॲपोजिट डिरेक्शन. ठीक आहे. आर इज इक्वल टू मायनस. तर या पद्धतीने आपण हे बोलून देत असतो. नंतर पुढे काय बरं का, पुढे जर आपण बघायला गेलो तर आता आपल्याकडे कॉम्पोजिशन करण्याच्या मेथड्स आहेत. तो ॲनालिटिकल मेथड असतात आणि ग्राफिकल मेथड असतात. कॉम्पोजिशन करणं म्हणजे काय, रिझल्टंट काढायचं. तो कॉम्पोजिशन जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे मेथड्स असतात. मग कोणकोणत्या मेथड ते बघू एक करून. सो कॉम्पोजिशन ऑफ फोर्स. तो फोर्सचं कॉम्पोजिशन करणं म्हणजे रिझल्टंट काढणं. मग रिझल्टंट काढण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धती असतात. कोणकोणती पद्धती बरं का, तर आपण जर बघायला गेलो तर पुढे कोणकोणती हे आहे तर एक मिनिट हां. तर फोर्स जे काय फोर्सचं जर का तुम्हाला रिझल्टंट काढायचं असेल, रिझल्टंट फोर्स काढण्यासाठी आपल्याकडे मेथड्स असतात. रिझल्टंट फोर्स काढण्याची जी प्रोसिजर असते त्याला कॉम्पोजिशन म्हणतात. रिझल्टंट फोर्स काढण्याचे जे काही मेथड आहे तिला आपण काय म्हणतो, प्रोसिजर आहे तिला कॉम्पोजिशन म्हणतो. आणि कॉम्पोजिशन करण्यासाठी आपल्याकडे पद्धती असतात. ॲनालिटिकल मेथड आणि दुसरी असते ग्राफिकल मेथड. तो ॲनालिटिकल मेथड आहे आणि दुसरी आहे ग्राफिकल मेथड. ॲनालिटिकल मेथडमध्ये आपल्याला शिकावं लागत असतं. तो ॲनालिटिकल मेथडमध्ये आपल्याला शिकायचं आहे लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. सो लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्स, आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. करायचा असेल तर हा पक्का करून जायचा. लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्स. ठीक आहे. तो पॅरलेलोग्राम थेरम म्हणा किंवा लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्स म्हणा. ठीक आहे. आणि दुसरी ग्राफिकल मेथडमध्ये ट्रायंगल लॉ आहे, पॉलिगॉनल लॉ आहे. ठीक आहे. ट्रायंगल लॉ, पॉलिगॉनल लॉ, तर ते काय आपण ते बघून घेऊ. आता आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे कशाचा, पॅरलेलोग्राम थेरमचा. तो लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्स काय असते बरं का त्याचं स्टेटमेंट. तर लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्स काय असतं बरं का, याला आता बघू. ॲनालिटिकल अप्रोच. तर काय केलं बरं का, लोकांनी प्रयोग केला म्हणजे एक्सपेरिमेंट केला. ठीक आहे. आणि एक्सपेरिमेंट करून जो की ना 2-3 फोर्सपासून सिंगल फोर्स कसा बनवावा, एक्सपेरिमेंट करून 2-3 फोर्सपासून एक फोर्स कसा बनवावा यासाठी एक लॉ दिला, त्याला म्हणतात पॅरलेलोग्राम थेरम. त्याला काय म्हणतात, पॅरलेलोग्राम ऑफ फोर्सचा लॉ. ठीक आहे. तर पॅरलेलोग्राम ऑफ फोर्सचा लॉ जो काही आहे तो कसा मिळवलेला आहे, तुम्ही एक्सपेरिमेंट करून. ठीक आहे. एक्सपेरिमेंट करून. त्यामुळे पॅरलेलोग्राम ऑफ फोर्स हा एक्सपेरिमेंटली प्रूव्ह आहे, मॅथमॅटिकली तो प्रूव्ह नाही आहे. हा MCQ आलेला होता, MPCमध्ये आला होता प्रीमध्ये अगोदर. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं की पॅरलेलोग्राम ऑफ फोर्सचा जो पण आपण हा जो नियम बनवलेला आहे ना कॉम्पोजिशन करण्यासाठी, हा आपण एक्सपेरिमेंट करून काढलेला आहे. त्यामुळे तो एक्सपेरिमेंटली प्रूव्ह होत असतो, तो मॅथमॅटिकली प्रूव्ह होत नाही. तर एक्सपेरिमेंटली प्रूव्ह होत असतो तो. आता कसं प्रूव्ह केलेला आहे ते बघू. पहिले त्याचं स्टेटमेंट बघून घ्या. स्टेटमेंट काय बरं का, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्स काय म्हणतात ते, एखादी बॉडी आणि या बॉडीवरती 2 फोर्स लागत आहेत. समजा हा एक फोर्स लागतोय, हा एक फोर्स लागतोय. ठीक आहे. एक कंडिशन काय बरं का, कंडिशन आहे की दोघं फोर्सेस एका पॉईंटवर लागायला पाहिजे. ठीक आहे. तर 2 कॉन्क्रंट फोर्स लागत आहेत एका पॉईंटवरती. ठीक आहे. आणि जर का समजा हे दोघं फोर्स जर का आपण पॅरलेलोग्रामची साईड जर का रिप्रेझेंट करू शकलो, मी नवीन सांगतो, एखाद्या बॉडीवरती एका पॉईंटला 2 फोर्स लागत आहेत, म्हणजे हे दोघं फोर्स काय आहेत, कॉन्क्रंट फोर्स आहेत. तर एखाद्या बॉडीवरती एका पॉईंटला 2 फोर्स जर लागत असतील आणि हे दोघं फोर्स जर का तुम्ही पॅरलेलोग्रामची जर का साईड म्हणून रिप्रेझेंट करू शकलात, तर त्याचा जो पण डायगोनल असेल तो डायगोनल आपल्याला रिझल्टंट देत असतो.
तो डायगोनल आपल्याला रिझल्टंट देत असतो. म्हणजे काय, आता मी जी ना ही बॉडी काढली होती, या बॉडीवरती मी 2 फोर्स लावले होते. हा एक फोर्स होता आणि हा एक फोर्स होता, आणि यांना मी रिप्रेझेंट करून टाकलं पॅरलेलोग्रामची साईड. मग पॅरलेलोग्रामची साईड जर रिप्रेझेंट केली तर लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी बघू आपण. लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी म्हणून एक नियम असतो, त्याच्यानुसार आपण या फोर्सला इकडे ठेवू शकतो. मग ठेवला का, मग हावाला फोर्स इकडे आणला, आणि त्याच्यानुसार हा फोर्स आपल्याला इकडे ठेवता येईल. या पद्धतीने आपण काय करून टाकलं बरं का, पॅरलेलोग्राम बनवून टाकला. मग हा समजा पी होता, हा समजा हा क्यू होता, तर हा बी काय असणार आहे, पी असणार आहे, हा पण काय असणार आहे, क्यू असणार आहे. तर आपला काय बनून गेला बरं का, एक पॅरलेलोग्राम बनला ना आता. तर त्यामुळे याच पॉईंटमधून कुठून काढायचं बरं का रिझल्टंट, जो पॉईंट आहे ना तिथून, त्याच पॉईंटमधून जो आहे ना, तुम्ही असं जर का तुम्ही डायगोनल जर का टाकला ना, तर हा डायगोनल तुम्हाला काय देत असतो, हा डायगोनल तुम्हाला रिझल्टंट देत असतो. क्लिअर झालं का. मी नवीन सांगू का, एखाद्या बॉडीवरती एका पॉईंटवरती जर का 2 कॉन्क्रंट फोर्स लागत असतील आणि त्यांना तुम्ही जर का पॅरलेलोग्रामचं जर का साईड म्हणून जर का रिप्रेझेंट करू शकलात, ठीक आहे ना, तर हा असा पॅरलेलोग्राम बनवून टाकला. बरोबर, यालाच पॅरल म्हटल्यावरती काय, या बाजूला ही बाजू पॅरलल असते, या बाजूला ही बाजू पॅरलल असते. जर तुम्ही त्याचा पॅरलेलोग्राम बनवला, तर याच पॉईंटमधून जिथून 2 फोर्स लागलेत तिथून तुम्ही जर का डायगोनल मारला, तर डायगोनलचं जे पण मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असेल ना, तो मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन जे पण रिप्रेझेंट करते ना, तेच आपलं काय होऊन जाईल बरं का, रिझल्टंट होऊन जाईल. क्लिअर आहे. ठीक आहे. हा क्लिअर जर का असेल तर याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला पण बनवता येतो. आता फॉर्म्युला कसं बनवतात बरं का, त्याचं मी इंग्रजीमध्ये स्टेटमेंट वाचून दाखवतो. इफ 2 फोर्स सायमल्टेनियसली ॲक्टिंग ॲट अ पॉईंट रिप्रेझेंट इन अ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय 2 ॲडजस्टंट साइड ऑफ पॅरलेलोग्राम, द डायगोनल विल रिप्रेझेंट रिझल्टंट इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बट पासिंग थ्रू सेम पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. लक्षात ठेवायचं, तो रिझल्टंट पण त्याच पॉईंटमधून जायला पाहिजे. डायगोनल तर मला असा बी मारता येत होता, पण हा डायगोनल मारलेला रिझल्टंट आणणार नाही. रिझल्टंट कोणता असेल त्याच पॉईंटमधून झालेला असायला पाहिजे. ठीक आहे. मग आता हा झाला त्याचं स्टेटमेंट मी सांगितलं. आता आपण त्याचं काय करू बरं का, आता आपण तो फॉर्म्युला आपण बनवण्याचा ट्राय करूया. पण लक्षात ठेवायचं, पॅरलेलोग्रामचा थेरम तुम्ही प्रूव्ह करू शकतात, पण एक्सपेरिमेंटली तुम्ही त्याला मॅथमॅटिकली प्रूव्ह करू शकत नाही. ठीक आहे. मग आता आपण याचं डेरिव्हेशन काढू बरं का. याचं आपण आता डेरिव्हेशन काढू. मग डेरिव्हेशन कसं काढतो मी लक्षात द्या. याचं डेरिव्हेशन काढण्यासाठी मी काय केलं बरं का, हा एक फोर्स लागत होता आणि समजा हा एक फोर्स लागत होता, राईट. तर तुम्ही त्याला पॅरलेलोग्रामची साईड म्हणून रिप्रेझेंट केलं. नंतर मी आता काय करतो बरं का, परत लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी त्याच्यानुसार याला तुम्ही असं दाखवू शकतात. ठीक आहे. आणि याला तुम्ही असं दाखवू शकतात. ठीक आहे. आणि हा रिझल्टंट झाला असा, राईट. हा रिझल्टंट झाला. तर आपल्या लक्षामध्ये एक गोष्ट येऊन जात असते, काय बरं का, इथं अँगल मी दाखवतो. समजा मी गुलाबी कलरने अँगल दाखवला, हा दोघं फोर्समधला जो पण अँगल आहे ना, याला मी बोलतो थिटा. चालेल. दोघं फोर्समधला अँगल जो आहे ना तो थिटा आहे. आणि होरिझॉन्टल आणि आडवा जो फोर्स आहे ना, याच्यामधला जो पण अँगल आहे ना, याला मी अल्फा म्हणतो. याला काय बोलू आपण, अल्फा बोलू, राईट. याला आपण अल्फा बोलतो. आता जर आपण लक्ष घ्यायला गेलो तर आपल्या लक्षामध्ये काय येईल बरं का, की समजा या पद्धतीने आपण केलं होतं. याला इकडच्या बाजूने दाखवतो. समजा एक मिनटं, तिरपं करतो डायग्राम तिरपी करतो. तुम्ही तिथं बी दाखवू शकतात. असं मी यासाठी करतो कारण की तुम्हाला समजायला सोपं जाईल. आपली उजवी साईड असते त्यामुळे. हे बघा, हा तो पॉईंट होता. या पॉईंटवरती 2 फोर्स लागत होते. हा एक फोर्स लागतोय, हा एक फोर्स लागतोय. दोघांमधला अँगल किती आहे, थिटा आहे, अँगल आहे. तर इथूनच जो आहे आपण रिझल्टंट काढून टाकत असतो. हा रिझल्टंट म्हणजे हा डायगोनल जो काय आहे, हा रिझल्टंट आपल्याला दिसायला भेटत असतो. तर नंतर मी तुम्हाला बोललो की रिझल्टंट आणि ओरिजिनल फोर्स याच्यामधला अँगलला तुम्ही अल्फा घ्या आणि जो टोटल अँगल आहे दोघं फोर्समधला त्याला थिटा घ्या. क्लिअर आहे. नंतर आपण काय करतो बरं का, असा आता परपेंडिक्युलर टाकून देतो बरं. जर तुम्ही परपेंडिक्युलर टाकला तर तुमच्या लक्षामध्ये येईल. बघा काय लक्षामध्ये येईल बरं का, आपण कलर चेंज करूया. मला सांगा, हा जर का समजा क्यू फोर्स आहे, हा क्यू फोर्स आहे, हा आडवा जो आहे ना हा पी फोर्स आहे. तर जर हा क्यू फोर्स असेल तर हा बी काय असेल, हा बी क्यू फोर्स असेल. उभा बी काय असेल, पी फोर्स असेल. क्लिअर होतं आहे का. हा क्यू आहे, हा बी क्यू आहे, हा खालचा पी आहे तर वरचा बी पीच असेल ना. तर त्यामुळे आता बघा आपण शिकलेलो आहेत बरं का. आपण काय शिकलो आहे, आपल्याला माहिती आहे की जर समजा हा जर का क्यू असेल तर त्याचा अँगल लागलेला म्हणजे हा वाला जो उभा असेल ना, हा वाला कॉम्पोनंट आणि हा वाला कॉम्पोनंट मला रिझॉल्व करता येईल ना जागेवरती. मी कसं रिझॉल्व करेल बरं का, हा उभा तिरपा जर का क्यू असेल तर त्याचा अँगल बघ, हा अँगल जो की ना हा अँगल थिटा आहे, तर हा बी अँगल किती असेल, थिटा असेल. तो थिटा असेल. जर थिटा इथं चिटकून असेल तर त्याचा कॉम्पोनंट काय लिहा, क्यूचा. हा खालचा असेल क्यू कॉस थिटा. कारण की ज्याला अँगल चिटकून असतो तो कोण असतो, तो कॉस थिटावाला असतो. मग क्यू कॉस थिटा आला खालचा आणि उभा काय असेल, क्यू साईन थिटा. उभा काय असेल, क्यू साईन थिटा. क्लिअर आहे का. मग उभी बाजू त्याचं लांबी किती आहे, क्यू साईन थिटा आहे. आडवी किती आहे, क्यू कॉस थिटा आहे. मग मी जर तुम्हाला विचारलं की इथून तर इथपर्यंत ही टोटल बाजू किती झाली रे, तुम्ही म्हणणार पी प्लस क्यू कॉस थिटा, पी प्लस क्यू कॉस थिटा.
ठीक आहे. तुम्हाला नाही वाटत काय एक राईट अँगल इथं दिसायला भेटतोय? कोणता राईट अँगल बरं का? ज्याला मी डार्क करतो आता पिंक कलरने. हे बघा, हा जो की ना, हा असा राईट अँगल बघतोय मी बघा, हा वाला राईट अँगल. त्या राईट अँगलचं जर का तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला काय गोष्ट शिकायला भेटते बघा. हा राईट अँगल जर का समजा आहे तर इथं पायथागोरस मला लावता येईल, आणि पायथागोरस जर तुम्ही इथं लावलं तर पायथागोरस काय होऊन जाईल होईल बरं का? बघा, ती दोन परपेंडिक्युलर जे काही बाजू आहेत यांच्या स्क्वेअरची जी काही सम असते ती तिरप्या एवढी असते, म्हणजे रिझल्टंट एवढी. मग मी असं लिहू शकतो ना, आरचा स्क्वेअर तिरप्याचा स्क्वेअर इज इक्वल टू पी प्लस क्यू कॉस थिटा त्याचा स्क्वेअर प्लस हा इकडचा कोण आहे क्यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा करून टाकतो, चालेल? क्यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. जेव्हा तुम्ही याला पूर्ण सॉल्व करणार, करता बी येतो ते सॉल्व, ठीक आहे. तुम्ही जेव्हा याला सॉल्व करणार तर तुम्हाला उत्तर काय भेटेल? आर इज इक्वल टू काय असेल ब्रॅकेटमध्ये पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा, 2pq कॉस थिटा, सगळं अंडर रूटमध्ये कळाला का रे? रिझल्टंटचा फॉर्म्युला पॅरलेलोग्रामवरून कसा काढला तर आर इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. मग तुम्हाला विचारतात ते काय बरं का, की दोन फोर्सेस एका पॉईंटला लागत आहेत काहीतरी थिटा एवढ्या अँगलने, तर त्याचा रिझल्टंट कसा काढतात सांगा? तर अंडर रूटमध्ये पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. क्लिअर आहे का? सांगा रे. थिटा काय असतो बरं का? थिटा असतो त्या दोघं फोर्सेसमधला अँगल, ठीक आहे. हे दोघं फोर्सेस कोणकोणते? हा इकडे लागत होता ना, हा एक जे दोन फोर्स लागत आहेत ना त्यांच्यामधला अँगल किती असतो? थिटा. आणि रिझल्टंट आणि आडव्या सोबत अँगल किती घेतला आहे? समजा आपण अल्फा घेतला आहे. हा तर काढला मी रिझल्टंट, पण तुम्हाला तर माहिती आहे ना की रिझल्टंटची फक्त मॅग्निट्यूड काढून चालत नाही, त्याचं डायरेक्शन पण काढावी लागते. मग रिझल्टंटची मॅग्निट्यूड या पद्धतीने काढली, आता आपण त्याची काय काढू? डायरेक्शन काय येईल बरं का? त्याची डायरेक्शन काय येईल? तर लक्षात राहू द्या डायरेक्शन काय येईल त्याची. तो डायरेक्शन असते टॅन अल्फा इज इक्वल टू, ठीक आहे ना. तुम्ही कशासोबत अल्फा हा कशासोबत अँगल बनलेला आहे? पी सोबत आहे ना. जर पी सोबत अँगल बनलेला असेल ना तर तुम्ही क्यू घ्यायचा, क्यू साइन थिटा डिवाइड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा ही झाली त्याची डायरेक्शन, ठीक आहे. जर अल्फाने अँगल खालच्या सोबत म्हणजे पी सोबत जर बनवलेला असेल ना तर क्यू वरती पाहिजे, क्यू साइन थिटा डिवाइड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. पण जर समजा हा पी लागत होता, हा क्यू लागत होता, हा रिझल्टंट आहे आर, आणि याच्यामधला अँगल जो आहे ना समजा हा अल्फा घेतोय मी. आता अल्फाने अँगल कोणासोबत केलेला आहे बरं का? रिझल्टंट आणि क्यू सोबत केला आहे. हा पी आहे आणि हा काय आपला क्यू आहे. तो अल्फाने अँगल कोणासोबत केले? रिझल्टंट आणि क्यू सोबत. मग त्यासाठी मला टॅन अल्फा जर काढायचा असेल तर टॅन अल्फा काय येईल क्यू सोबत जर केला असेल तर वरती पी ठेवायचा, पी साइन थिटा डिवाइड बाय क्यू प्लस क्यू कॉस थिटा. क्लिअर आहे का? कुठे? अरे एक मिनटं, हा पी आहे इथं, हां, पी साइन थिटा डिवाइड बाय क्यू प्लस पी कॉस थिटा. क्लिअर आहे का? बोला रे. काय मी सांगू? हां, लक्षात घ्यायचं, दोन फोर्स एका पॉईंटवरती जर का लागत असेल तर त्यांचा रिझल्टंट काढतात अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा, आणि त्यांच्यामधला अँगल या पद्धतीने काढतात. जर का समजा अल्फा हा जर तुम्ही पीला चिटकून असेल तर वरती क्यू ठेवायचा, या पद्धतीने हे तुमच्या लक्षामध्ये राहायला पाहिजे, मग हे झालं बरं का? काय बरं का? हा झाला आपला पॅरलोग्राम थिअरम. मग आता पॅरलोग्राम थिअरम झाल्यानंतर आपल्याला काही कंडिशन लक्षात ठेवायला लागतात. काय बरं का? जर हे दोन फोर्सेस एकाच म्हणजे समजा थिटा जो ना, थिटा काय असतो? या दोन फोर्समधला अँगल. जर थिटा म्हणजे या दोन फोर्समधला अँगल जर का 0 असेल तर हे दोघं फोर्सेस एका डायरेक्शनमध्ये एकाच बाजूला लागतील इथून, बरोबर की नाही? मग यांचा रिझल्टंट काय येईल बरं का या केसमध्ये? तर जेव्हा थिटा इज इक्वल टू 0 असतो तेव्हा रिझल्टंट काय असतो? समजा हा पी फोर्स लागत होता ना, क्यू फोर्स लागत होता, रिझल्टंट किती येईल? पी प्लस क्यू. क्लिअर आहे का? पहिली केस. जर दोघं फोर्सेस थिटा डिग्रीवरती म्हणजे दोघांमधला अँगल जर का 0 असेल म्हणजे एकाच लाईनमध्ये जात आहेत ना, मग रिझल्टंट किती येईल? दोघं जर का समजा एक माणूस 10 किलोमीटरने ओढतोय आणि दुसरा माणूस बी 10 किलोमीटरने ओढत असेल तर 10 आणि 10 20चा रिझल्टंट येऊन जाईल ना. कोणत्या डायरेक्शनमध्ये? या डायरेक्शनमध्ये. क्लिअर होतंय? हां, तो याची डायरेक्शन पण तीच असेल, रिझल्टंटची डायरेक्शन तीच. दुसरं, जर समजा थिटा इज इक्वल टू 90 डिग्री असेल, जर का असेल याचा अर्थ काय बरं का? दोघं फोर्सेस परपेंडिक्युलर लागत आहेत. तर दोघं फोर्सेस जर का परपेंडिक्युलर लागत असेल, हा पी ए आणि हा क्यू जर का असेल, तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये टाकून बघा, तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल काय बरं का? की जर का दोघं फोर्सेस परपेंडिक्युलर लागत असेल तर रिझल्टंट काढायचा फॉर्म्युला काय असतो? फॉर्म्युला असतो पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर.
जे परपेंडिक्युलर आहेत ना त्यांचं जर का तुम्ही स्क्वेअर अंडर रूटमध्ये केला, कारण की 2pq कॉस जर करायला गेला तर कॉस थिटा कॉस 90 असतो 0, तर तिकडची सगळी टर्म 0 होऊन जाईल, म्हणून या पद्धतीने येईल ते. क्लिअर आहे. नंतर पुढे जर का समजा मी असं बोललो की इकडचा फोर्स P आहे आणि इकडे लागणारा फोर्स पण जो आहे ना तो पण Pच आहे, इकडे लागणारा फोर्स जो आहे ना तो पण Pच आहे, आणि यांच्यामुळे जो रिझल्टंट भेटला ना तो पण Pच आहे, रिझल्ट पण Pच आहे, हा फोर्स पण Pच आहे आणि हा फोर्स पण Pच आहे. तर 100% हे जे दोघं फोर्स आहे ना ज्याला मी थिटा बोलतो, हा अँगल 120 डिग्रीचा असेल. क्लिअर आहे का? काय बोललो ते क्लिअर आहे का रे? आडवा हा जो फोर्स लागतोय ना, हा जो फोर्स लागतो, दोन फोर्स लागतात ना एका पॉईंटवरती, ते दोघं फोर्स त्यांची मॅग्निट्यूड सेम आहे आणि यांच्यामुळे जो रिझल्ट निघून आला ना त्याची मॅग्निट्यूड बी सेम आहे. असं जर का असेल ना तर 100% हे जे दोन फोर्स तुम्ही लावलेले आहेत ना पीचे, त्यांचा रिझल्टंट का त्यांच्यामधला अँगल किती असेल, त्यांच्यामधला अँगल 120 डिग्री असेल. क्लिअर आहे? राईट. पुढे जर बघायला गेलो तर अजून काय बरं का लक्षामध्ये येत असतं की जर थिटा इज इक्वल टू 180 डिग्री जर का तुम्ही घेतला, याचा अर्थ एक फोर्स इकडे लावतोय आणि एक फोर्स इकडे लावतोय. हा समजा P आहे, हा पॉईंट ऑफ त्याचा ॲप्लिकेशन होता, हा P आहे आणि हा Q आहे. मग रिझल्टंट काय येईल? रिझल्टंट येईल P मायनस क्यू. तुम्हाला कळून जाईल सरळ काय बरं का. समजा इकडे लावतोय मी 100 आणि इकडे लावतो मी 50, कोण भारी पडेल बरं का? रिझल्टंट कुठे असेल तर तुमच्या लक्षामध्ये येईल 100 मायनस 50 म्हणजे 50चा इकडे जाईल, रिझल्टंट कुठे लागेल इकडे, तो रिझल्टंट किती येईल मग 50 इकडच्या बाजूनं, जिकडे जास्त असेल तिकडे. तर देअरफॉर आपण कसं काढतो बरं का, हे लक्षामध्ये येते का तुमच्या? तो जेव्हा थिटा इज इक्वल टू 180 असेल तर P मायनस क्यू हा आपण रिझल्टंट या पद्धतीने काढणार. क्लिअर आहे? दुसरं, जर समजा एका पॉईंटला सारखे मॅग्निट्यूडचे फोर्स लागतात, इकडे बी P लागतोय आणि इकडे बी P लागतोय आणि इकडे बी Pच लागतोय, दोघं फोर्सेस सेम लागतात, तर त्यांचा रिझल्टंट कसा काढतात बरं का? त्याचा रिझल्टंटचा फॉर्म्युला जो काय आहे तो रिझल्ट तुम्हाला काढता बिल सरळ काही एवढा विषय नाही. आपल्या रिझल्टंटचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये बी टाकू शकता तुम्ही, पण रिझल्टंट काय येईल सांगून देतो तोंडी, 2p cos theta by 2 दोघं फोर्स जर का लागत असतील तर. पण मी काय बोललो तो हा बी P आहे, आपण P आणि रिझल्टंट बी जर का P असेल ना तर यांच्यामधला अँगल 120 डिग्रीचा आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. क्लिअर आहे? तर या पद्धतीने आपण बघून टाकलं. आणि मी बोललो की पॅरलेलोग्रामचा जो बी थेरम आहे तो एक्सपेरिमेंटली प्रूव्ह झालेला आहे, मॅथमॅटिकली प्रूव्ह झालेला नाही आहे. ठीक आहे. नंतर पुढे समजा मी बोललो की दोन फोर्सेस आहेत ना परपेंडिक्युलर आहेत इच अदर, हा पण P वाला आहे आणि हा बी Pच वाला आहे, हा पण P आहे आणि हा पण P, यांचा रिझल्टंट किती येईल बरं का? तर याचं रिझल्टंट किती येईल करून घ्या तुम्ही वाटलं तर. रिझल्टंट काय असतो, जेव्हा दोन फोर्सेस परपेंडिक्युलर लागत असतात तेव्हा रिझल्टंट कसं काढतात, P² प्लस Q² करून, P² पण Q² करून. पण आपल्याला माहिती आहे की दोघं P's आहे, मग हा P² प्लस P² होऊन जाईल म्हणजे 2P² होऊन जाईल. याचा अर्थ काय होईल बरं का माहिती आहे का, अंडर रूटमध्ये 2P हा रिझल्टंट येईल त्याचा, अंडररूटमध्ये 2P हा रिझल्टंट येईल त्याचा. क्लिअर झालं का? मी पहिल्यापासून नेमकं सांगतो. जर थिटा इज इक्वल टू 0 असेल ना तर रिझल्टंट कसा काढतात, P प्लस क्यू करून. थिटा इज इक्वल टू 180 असेल ना तर रिझल्टंट कसं काढतात, P मायनस क्यू करून. थिटा इज इक्वल टू 90 डिग्री जर का असेल तर रिझल्टंट कसा काढतात, अंडररूटमध्ये P² प्लस Q² करून. पण दोघं फोर्सेस जे लागतात परपेंडिक्युलर ते जर का दोघांची व्हॅल्यू जर का सेम असेल ना तर त्याचा रिझल्टंट काय असतो, अंडररूटमध्ये 2P असतो. ठीक आहे. दोन फोर्स लागतात पण दोघांची मॅग्निट्यूड PP जर का असेल तर जो पण रिझल्टंट येतोय तो रिझल्टंट किती असतो, 2P cos theta by 2 एवढा असतो. क्लिअर आहे? ओके. तो आपल्याला जर तुम्हाला विचारलं की दोन फोर्सेसचं रिझल्टंट मॅक्झिमम पाहिजे असेल तर अँगल किती असावा सांगा बरं रे. तुम्ही उत्तर द्यायचं. दोन फोर्सेसचा रिझल्टंट तुम्हाला मॅक्झिमम पाहिजे असेल तर त्याच्यामधला अँगल किती असायला पाहिजे. एका पॉईंटला दोन फोर्स लागतात आणि त्यांचा रिझल्टंट तुम्हाला मॅक्झिमम पाहिजे असेल, दोन कंडिशन मॅक्झिमम पाहिजे असेल आणि मिनिमम पाहिजे असेल, त्या अँगल किती पाहिजे तुम्हाला. दोघं फोर्सेसचा रिझल्टंट जर का मॅक्झिमम पाहिजे असेल ना तर अँगल 0 पाहिजे. अँगल किती पाहिजे, 0. आणि जर तुम्हाला रिझल्टंट मिनिमम पाहिजे असेल तर अँगल किती पाहिजे, अँगल 180 पाहिजे. क्लिअर आहे का? आणि जर तुम्हाला दोघं फोर्सेस सेम आहे आणि रिझल्टंट पण जर सेम ठेवायचं असेल तर अँगल किती पाहिजे, 120. क्लिअर आहे काय तिघं? तुम्हाला मॅक्झिमम रिझल्टंट पाहिजे असेल तर दोघं फोर्सेसमधला अँगल 0 पाहिजे. तुम्हाला मिनिमम रिझल्टंट पाहिजे तर तुम्हाला दोघं फोर्सेसची जी काही हे आहे अँगल तो 180 ठेवावा लागेल. आणि जर तुम्हाला दोघं फोर्सेस सेम असताना रिझल्टंट बी जर का सेम ठेवायचा असेल तर त्यांच्यामधला अँगल 120 तुम्हाला ठेवावा लागेल. क्लिअर आहे काय सगळे पॉईंट? क्लिअर आहे का? चला मग आता MCQ बघा पटपट. कुठं होतं आपण, तेवढे MCQ जेवढं झालं असेल तेवढे MCQ बघून टाकू पटपट. मी इथं व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याने कोण बघितलं नसेल तो व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. तर पुढे काय कुठे गेलं कडे, इथून आहे.
द फोर्स विच डू नॉट मीट ॲट अ पॉईंट, एका पॉईंटला जो फोर्स मीट होत नाही त्यांना कोणते फोर्स म्हणतात? नॉन कॉन्क्रंट फोर्स. द फोर्स विच डू नॉट मीट ॲट अ पॉईंट त्याला म्हणतात नॉन कॉन्क्रंट फोर्स. द फोर्स हुज लाईन ऑफ ॲक्शन डू नॉट लाय ऑन इन सेम प्लेन. सेम प्लेनवरती जे आहेत ना, सेम प्लेनवरती, ठीक आहे, तो सेम प्लेनवरती त्यांची लाईन ऑफ ॲक्शन जी ना, द फोर्स हुज लाईन ऑफ ॲक्शन डू नॉट लाय ऑन द सेम प्लेन. सेम प्लेन म्हटले ना, याचा अर्थ जो काय हा नॉन कोप्लेनर आहे. एकाच प्लेनवरती जर का त्यांची लाईन ऑफ ॲक्शन नसतील, म्हणजे काय बरं का, तुम्ही ब्रिकचं एक्झाम्पल दिलं ना, तर ब्रिकचं एक्झाम्पल, त्यामुळे हा काय झाला, हा नॉन कोप्लेनर झाला रे. सेम प्लेनवरती नाही आहे, तर त्यामुळे हा काय झाला, नॉन कोप्लेनर झाला. पुढे काय, द फोर्स विथ लाईन ऑफ ॲक्शन लाईज ऑन द सेम प्लेन, हा कोप्लेनर फोर्स झाला. पुढे द फोर्स विथ लाईन ऑफ ॲक्शन डज नॉट लाय इन द सेम प्लेन बट मीटिंग ॲट अ पॉईंट, ठीक आहे ना, पण पॉईंटला मीट करतायत पण सेम प्लेनवरती नाही, याचा अर्थ नॉन कोप्लेनर आहेत पण कॉन्क्रंट आहेत. मग कुठे बरं का आता शब्द नॉन कोप्लेनर कॉन्क्रंट फोर्स दिसतोय का? दुसरा ऑप्शन, नॉन कोप्लेनर आहेत पण कॉन्क्रंट आहेत. क्लिअर आहे ना? चला पुढे, द फोर्स विथ लाईन ऑफ ॲक्शन लाईज इन द सेम प्लेन, त्याची लाईन ऑफ ॲक्शन जी की ना सेम प्लेनवरती आहे, आर मीटिंग ॲट अ पॉईंट, पण पॉईंटला मीट, याचा अर्थ काय झाला बरं का, कोप्लेनर बी आणि कॉन्क्रंट बी. कुठे गेला तो कोप्लेनर कॉन्क्रंट? पहिलाच कोप्लेनर कॉन्क्रंट, ए ऑप्शन. ठीक आहे, तुम्हाला बघा, तुम्ही सिलेबस जर बघितला ना, तर तुम्हाला नगर परिषदेच्या सिलेबसमध्ये सगळे फोर्स सिस्टीम दिसायला भेटत असतात, त्यामुळे हे प्रश्न कव्हर करून घ्यायचे. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, हां, द कोप्लेनर कॉन्क्रंट मीन्स व्हॉट, कोप्लेनर कॉन्क्रंट मीन्स लाईन ऑफ ॲक्शन काय असेल बरं का त्याची, तर लाईन ऑफ ॲक्शन सेम प्लेनवरती असेल आणि पॉईंट जो असेल ना तो एकच असेल, असं सेम प्लेन आणि लाईन ऑफ सेम प्लेन अँड फोर्स मीटिंग, ठीक आहे ना, फोर्स मीटिंग ॲट अ वन पॉईंट, ऑप्शन 3 बरोबर याचा. पुढे द प्रोसेस ऑफ फाइंडिंग रिझल्टंट इज कॉल्ड ॲज, सांगा बरं रे, रिझल्टंटला फाइंड आउट करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? सांगा पटकन, काय म्हणतात त्याला? तुम्हाला रिझल्टंट, त्याला कंपोजिशन किंवा त्याला कंपाऊंडिंग म्हणतात रे. पण स्प्लिटिंग जर का करत असेल तर स्प्लिटिंग करायचे, एका सिंगल फोर्सला स्प्लिट करायची जी पण प्रोसिजर असते त्याला म्हणतात, त्याला रिझोल्युशन म्हणतात. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, 22 नंबर, इफ पी अँड क्यू आर टू कॉन्क्रंट फोर्स हॅव्हिंग अँगल थिटा बिटवीन देम, आर इज अ रिझल्टंट कॅल्क्युलेटेड बाय द फॉर्म्युला. तो आर कसा काढतात? अंडररूटमध्ये p² + q² + 2pq cos θ, ऑप्शन 4 इज बरोबर, ठीक आहे ना. तो अंडररूटमध्ये p² + q² + 2pq cos θ. पुढे आता पुढे बघा, पी क्यू इथं चुकवतात, तर इथं 100% चुकतात पोरा, लक्षात ठेवा तुम्ही. पी क्यू हे दोन फोर्सेस एका पॉईंटला लागत आहेत, त्याच्यामधला अँगल थिटा एवढा आहे, तर रिझल्टंट अल्फा आणि पी याच्यामधला अँगल काढायचा. बघा रे, झूम करतो, इथं काय म्हणलंय, अल्फा आणि पी मधला जर अँगल काढायचा असेल तर लक्षात घ्यायचा, म्हणजे रिझल्टंट आणि पी मधला जर अँगल काढायचं कसं काढणार, टॅन अल्फा इज इक्वल टू, तुम्हाला पी म्हटलंय ना, मग पी फोर्सवरती राहणार नाही, क्यू राहील, क्यू साईन थिटा, वरती कोण आहे साईन थिटाचे ना, हां, वरती कोण आहे साईन थिटा आहे का चेक करायचा, वरती कोण आहे साईन थिटा आहे, तो देअरफॉर क्यू साईन थिटा डिवाइड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा, हा आपला फॉर्म्युला होऊन जाईल. पण जर मी तुम्हाला असं बोललो की तुम्हाला अल्फा काढायचा आहे, कशामधला, रिझल्टंट आणि क्यू यांच्यामधला तुम्हाला अल्फा काढायचा आहे, अँगल काढायचा, तुम्ही कसं काढणार रे, तुम्ही कसं काढणार, टॅन ऑफ अल्फा इज इक्वल टू, तुम्हाला क्यू इथं दिलेला आहे ना, मग तुम्ही वरती पी ठेवणार, पी साईन थिटा डिवाइड बाय क्यू प्लस पी कॉस थिटा. क्लिअर आहे? झालं का क्लिअर? सांगा तो कुठे बरा, पी वाला म्हणतो वरती क्यू पाहिजे, मग टॅन अल्फा इज इक्वल टू क्यू साईन थिटा डिवाइड बाय पी प्लस क्यू, ऑप्शन ए. तो ऑप्शन ए जो काय याचा बरोबर राहणार, बरोबर आहे. पुढे वेन द अँगल इन बिटवीन द टू कॉन्क्रंट फोर्स पी क्यू इज 180, देन रिझल्टंट काय असतो, पी मायनस क्यू. लॉ ऑफ पॅरलोग्राम स्टेटेड दॅट, त्याचं काय स्टेटमेंट आहे बघा, law of parallelogram stated that if two forces acting on a particle represent the magnitude and direction by two sides of the parallelogram, the resultant is given by, resultant कशाने दाखवतात, resultant is given by diagonal of the parallelogram which is passing through at that point, ज्या पॉईंट मधून दोघं फोर्स गेलेले आहेत. क्लिअर आहे ना? पुढे when two forces each of equal p magnitude act 90 degree, तर ते सांगा बरं का रिझल्टंट काय येईल, सांगा. दोन फोर्स आहेत इक्वल मॅग्निट्यूडचे, इकडे बी पी आणि इकडे बी पी आहे, त्याचा रिझल्टंट काय आहे तो सांगा रे. सांगितलं होतं ना मी, काय म्हणलेलं, रिझल्टंट विल बी टू फोर्स ऑफ इक्वल टू पी 90 डिग्री इच अदर, रिझल्टंट हा पण पी आहे हा पण पी आहे, त्याचा रिझल्टंट किती बोललो तुम्ही, अंडररूटमध्ये 2p, ऑप्शन 3, अंडररूटमध्ये 2p. एकदा तुम्ही काढू बी शकता, नाही तर तुम्हाला ते लक्षात बी ठेवलं तर सोपं बनेल. पुढे जाऊ,
टू फोर्सेस ऑफ द मॅग्निट्यूड पी ॲक्ट अँड अँगल थिटा रिझल्टंट काय असतो सांगा. टू फोर्स ऑफ मॅग्निट्यूड पी, दोघांची मॅग्निट्यूड पीच आहे आणि अँगल कोणता आहे, थिटा आहे. काही बी अँगल असू शकतो. मग काय असेल, मी काय सांगितलं, 2p cos थिटा बाय 2 आठवतं का, cos थिटा बाय 2, किंवा तुम्ही ती कॅल्क्युलेट बी करू शकता. पुढे, इफ रिझल्टंट ऑफ द टू फोर्स हॅज सेम मॅग्निट्यूड आयदर ऑफ द फोर्स द अँगल बिटवीन द टू फोर्सेस व्हॉट, काय म्हणलं सांगा रे. हां, द रिझल्टंट ऑफ द फोर्स हॅज सेम मॅग्निट्यूड आयदर फोर्सेस, बरोबर की नाही, सेम मॅग्निट्यूड आहे त्याची, तर त्यांच्यामधला अँगल किती असेल, तोंडी उत्तर द्या. या प्रश्नाचं उत्तर द्या रे. 120 डिग्री आलं ना, 120 डिग्री, तर ते पण लक्षात राहतं. पुढे जाऊ. द अँगल बिटवीन टू फोर्सेस वेन रिझल्टंट इज मॅक्झिमम, पहिले मॅक्झिमम आणि मिनिमम. तुम्हाला रिझल्टंट मॅक्झिमम ठेवायचं असेल तर अँगल किती पाहिजे, 0 डिग्री, आणि मिनिमम ठेवायचं असेल तर 180. तर 0 आणि 180 जिथं असेल तर ऑप्शन 1 इज करेक्ट, ऑप्शन 1 इज करेक्ट. पुढे काय बरं, टू फोर्स हुज मॅग्निट्यूड पी अँड, हे दोन फोर्सेस आहेत. डायरेक्शन काय म्हणलं आहे, ऑन द पार्टिकल इन्क्लाइन ॲट अँगल ऑफ वॉट 135 डिग्री इच अदर, त्यांच्यामधला अँगल दिला 135 डिग्री. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट काढून दाखवा. तर त्याची रिझल्टंटची तुम्हाला मॅग्निट्यूड काढून दाखवायची. मग आपल्याकडे फॉर्म्युला असतो, त्या फॉर्म्युला भरायचं, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. ठीक आहे, तुम्हाला रिझल्टंट भेटून जाईल. मग पी जो काही आहे, हा पी फोर्स आहे ना, हा दुसरा कोणता क्यू फोर्स आहे. मग पी स्क्वेअर केला, हा पी स्क्वेअर झाला. क्यू जर करायला गेलो तो 2p होऊन जाईल, 2p स्क्वेअर होऊन जाईल, प्लस 2pq करल्यावरती काय, तो प्लस 2pq म्हटल्यावरती काय, पीचा स्क्वेअर होऊन जाईल, राईट, आणि क्यू √2 पाहिजे इथं. कॉस थिटा म्हणतायत. आता कॉस 135 तुम्हाला काढता यायला पाहिजे. कॉस 135 कसं काढतात ते, तर कॉस 135 जर का बघायला गेलात तर काय येतो, 180 मधून मायनस करा, ठीक आहे ना, 180 मधून 45 मायनस करून लिहू शकता तुम्ही. तर त्या पद्धतीने जर तुम्ही काढलं तर उत्तर येईल त्याचा. एक मिनट, हां, याला माझ्याकडे कागद घ्यायला पाहिजे एखादा. हे करा बरं का रे, सांगा मला. पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर म्हणल्यावरती 2p स्क्वेअर प्लस 2pq म्हणल्यावरती काय, 2pq म्हणल्यावरती 2 √2 पीचा स्क्वेअर, आणि ते किती आहे, 135 म्हणलं आहे मला. कॉस 135 किती असतो, तो कॉस 135 म्हणल्यावरती मी 90च्या पुढे तर तो निगेटिव्ह होणार आहे, 180च्या मध्ये बी निगेटिव्ह होणार आहे. म्हणजे 180 मायनस 45, याचं उत्तर मायनस होईल ना. मग 180 मायनस 45, आपल्याला माहिती आहे की कॉस 180 मायनस 45 काय असतो, मायनस कॉस 45 असतो. हे लक्षात ठेवा तुम्ही, कळालं का. कॉस 180 मायनस 45 लिहिता येईल ना मला 135ला. 135ला 180 मायनस 45 लिहिता येईल. पण दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह असतो ना. ऑल स्टुडंट टेक कॉफी असं बोलतो ना आपण. तर दुसऱ्यामध्ये कॉस काय असतो, निगेटिव्ह. मग दुसऱ्यामध्ये आला म्हणजे कॉस निगेटिव्ह आहे, मग कॉस 45. मग कॉस 45ची व्हॅल्यू किती असते, 1/√2. मग इथे लिहिणार मी बघा, मायनस ना, मायनस 1/√2. आणि सगळं कशामध्ये, अंडररूटमध्ये. हा 2 अंडररूट कटला, हा अंडररूट कटला, हा मायनस होऊन जाईल. मायनस पी स्क्वेअर ना, मायनस 2p स्क्वेअर, म्हणजे हा बी कटला रे, हा बी कटला, हा कटला, सगळा गेला. म्हणजे हा अंडररूट ते बी गेला, तर उत्तर काय येईल याचं, पी. उत्तर काय येईल याचं, पी उत्तर याचं. तिसरं उत्तर आहे 3. कळालं का तुम्हाला कसं केलं मी ते, क्लिअर झाला का, नवीन सांगू रे. हां, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर, पहिले पी होता, समजलं ना, राईट. या पद्धतीने तुम्ही केलं ते 31 नंबर. आता 31 नंबरचं बघा बरं, काय पटकन तुम्हाला मी PDF पाठवलेली आहे, ठीक आहे. हे 100 याची MCQ आहे, ते तुम्ही एकदा जर त्याला वाचून बी टाकलं तरी चालेल. पण परत मी याचे MCQ घेईल, मोठे MCQ जर का आले. याचा अर्थ असा आहे की हा पहिला धडा जो आहे ना सिलेबस कॉपीमधला, हा करायला तुम्हाला अजून 1 दिवस लागेल, ठीक आहे. तो आता तुम्हाला इथं थांबून घेतो. ज्याचं बाकी असेल त्यांनी पटकन 2च्या स्पीडने